आपल्या सत्याची तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली आहे. त्यासाठी मानवी जीवनाचं महत्त्व सांगणारा आणि जीवनातलं वेळेचं महत्त्व सांगणारा जगद्गुरु तुकोबाराच्या 4 चरणाचा अभंग घेतला आहे. अभंग असा आहे. क्षणक्षणाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहो. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु तुकोबाराच्या 4 चरणाचा अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जावा, यासाठी जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला ज्यांचं लेकरू समजायचे अशा ज्ञानोबरायांचं बोली लेकुरे लेडीवा कडे उत्तरे म्हणून आईवडील ज्यांना मानत होते त्या आईवडिलांचा अर्थात माझ्या सद्गुरूचं मी स्मरण करतो आहे. श्रीगुरु सारिका असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगी जोजी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे. पांडुरंगा करू क्षणक्षणाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. तुका म्हणी इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहो. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अशा 4 चरणाचा अभंग घेतला. तारीख द्यायला माझ्याकडे फार अडचण होती. महाराजांनी फोनवर तारीख मागितली आणि काय म्हणाले, सर मुलं खूप असतात, मुलं मुली तरुण मुलं खूप असतात म्हणून तू यावं, तुम्ही यावं कीर्तनाला. मुलं असतात म्हटल्यामुळेच मी कीर्तनाला, मुलं मुली असतात म्हणून का, कारण मी जेव्हा बीकॉमला शिकायला होतो मुद्दाम सांगत असतो, मुलं घडले की मायबाप आनंदी होत असतात. आपली खरी संपत्ती लेकर बाळ असतात. ते चांगल्या मार्गावर आले, चांगले राहिले की बाकी काही कमावं लागत नाही आपल्याला. आणि मुलंच घडायला म्हणूनच मी कीर्तनाला येत असतो. मी बीकॉमला शिकायला असताना मला चांगले मार्क पडले. 12वीमध्ये 4 मार्क पडले. बीकॉमला आल्यानंतर 12वीच्या मार्कावर मला एक पुस्तक भेट द्यायचं होतं 6 रुपयाचं. जवळपास 35-40 वर्षाखालचं सांगतो, 35 वर्षाखालचं सांगतो तुम्हाला. मुलांना जरा बारीकी नाही का बेटा, तुमच्यासाठी सांगतो हे उदाहरण. 35 वर्षाखाली मला एक पुस्तक 6 रुपयाचं भेट मिळालं, कारण मला अकाउंटला चांगले मार्क पडले होते. आणि ते पुस्तक भेट मिळालं तहसीलदारच्या हस्ते. ते तहसीलदारसाठी गाडीचा रुबाब, त्यांच्यासोबतचा गाड, ते येणं, लोकांनी त्यांचे फुलं टाकणं, स्वागत करणं, फटाके वाजवणं, सगळं पाहिलं. आणि मला सारखं वाटायचं की आपण तहसीलदार झालं पाहिजे. ते पुस्तक येत असताना ब्लॅक व्हाईट फोटो काढला तेव्हा, 2 रुपयाचा ब्लॅक व्हाईट फोटो. आणि त्या फोटोकडे बघून सारखं मला ते तहसीलदार आठवायचे. ते गाडी, तो रुबाब, सगळं हाताखालचे नोकर चाकर, आमचे प्राचार्य प्राध्यापक पळायचे त्यांच्या पुढे. आपण वाटतं की तहसीलदारच झालं पाहिजे आपण. बोलू नका ताई, बोलू नका कीर्तनामध्ये. कीर्तनाला जर बोललं ना तर काय होतं, नाथ महाराजांचं प्रमाण तर सांगतो, तुकोबाराचं सांगतं तरी नाथ महाराजांचं प्रमाण सांगू पण शकत नाही, इतकं अवघड आहे. माझी विनंती आहे बरं का, कधी कधी पुण्य करायला जाऊन पाप होत असतं, मग कीर्तनात बोलू नका. मोठे माणसं बोलले तर त्याला पाप लागतं, आणि त्यांची जर लेकरं बोलली तर त्याचं पाप कुणाला लागतं. परवा घटना घडली बघा पुण्यामध्ये, एक अपघात केला लहान मुलांनी. शिक्षा कुणाला झाली? झाली ना आई बापाला. हे अध्यात्म सुद्धा तसंच आहे. पुण्यात्मके पापे स्वर्गाई जे, पापात्मके पापे नरका जाई जे. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. कधी कधी पुण्य करायला जाऊन पाप पदरात पडतो, पण आपली लेकरं आपण सांभाळणार. मी तुम्हाला काय सांगतो, तुमच्या लेकरांसाठी आलो. ते फोटो काढला तहसीलदारच्या हस्ते पुस्तक देत असताना, त्या ब्लॅक व्हाईट फोटो, त्या फोटोकडे बघून सारखं मला असं वाटायचं की आपण तहसीलदार झालं पाहिजे. आणि जवळपास 8 ते 10 वर्षानंतर 1995च्या बॅचला मी महाराष्ट्रामध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून टॉपर आलो.
1995च्या बॅचला. आणि रुजू होण्यासाठी माझी ऑर्डर आली नांदेडला रुजू होण्यासाठी. आणि नांदेडला रुजू होण्यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये जॉईन होण्यासाठी मी ते ऑर्डर घेऊन गेलो. ज्या साहेबाच्या हातावर रुजू व्हायचं होतं त्याला RDC म्हणतात, रेसिडेन्शियल डेप्युटी कलेक्टर. त्या दरवाजा गेल्यानंतर पाहिलं त्या तहसीलदारचं नाव होतं, जे उदगीरला तहसीलदार होते ना, ज्यांच्या हस्ते पुस्तक प्रमोशननं डेप्युटी कलेक्टर झाले होते. मी घरी गेलो, त्या पेटीतून तो फोटो काढून आणला आणि चिठ्ठी दिली. मध्ये आत गेलो, साहेबांनी विचारलं काय रे काय काम आहे तुझं? मी म्हणलं सर मी डेप्युटी कलेक्टर रुजू व्हायला आलो, हा तुमच्यासोबत काढलेला फोटो आहे. काय सांगतोय की त्या तहसीलदारकडे बघता बघता मी डेप्युटी कलेक्टर झालो आणि 2011च्या बॅचला प्रमोशन IAS म्हणजे कलेक्टर झालो. माझ्याकडे बघता बघता जर तुमचे लेकर जर डायरेक्ट कलेक्टर झाले ना तर कीर्तनाचे ध्येय साध्य होईल म्हणून कीर्तन. जेवढे तरुण पोरं जेवढं मला स्वीकारायला लागते ना झेंडे घेऊन गजर करतात, सगळ्याला माझी सुचले, सगळ्यांनी माझ्या बाजूला येऊन बसतात. जे मागं कोणी असते सगळे तरुण पोरं बाजूला येऊन बसतात. तर तुमच्याकडे बघून मला बोलायचं आहे. आम्ही कुठं चुकू लागलो आमच्या लक्षातच येणं झालंय. काय योग्य काय योग्य आपल्याला कळलं पाहिजे. पण माझी विनंती आहे सगळ्या तरुणांना, पुढे येऊन बसा. या इकडे उठा, पटकन येऊन बसा इकडे पुढे. तुम्हाला पण पुढे सरका म्हणलं, तुम्ही सगळे मागे फिरून बघत होते. बघा बारीकीने लक्ष द्या. मी तुम्हाला पुढे सरका म्हणलं, तुम्ही सगळे मागे फिरून बघत होते. आता नंतर फिरावं ठेवलं म्हणल्यानंतर आयुष्य असं चालेल बरं का आपलं. आपण पुढे सरका म्हणलं की आपण मागे फिरून बघतो, मागचे पुढे जातात. आपण मागे फिरून पडतो, मागच पडतो. काय कळला मुद्दा? लोक पुढे सरका म्हणाले मी तुम्हाला, तुम्ही पुढे सरका, तुम्ही मागे फिरून पाहता आणि मागचे पुढे निघून जातात. आयुष्यात असंच घडत चाललंय. आम्ही मागे पडत चालू, मागचे पुढे निघून चालले. कुठेतरी ऐकायला शिका ना. ऐकतच नाही. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती. संत लोक सुद्धा विनंती करतात, आपण ऐकतच नाही. तुम्हाला जर गैरसमज असेल की आम्ही ऐकत कसं नाही ऐकतो, तर प्रत्येकाला फक्त इथं मला वगळता बरं का महाराज, फक्त मला वगळता, तुम्ही कोणीच ऐकत नाही. मी ऐकलो कसं? तुमचे मायबाप म्हणत होते का लहानपणी असा असा अभ्यास कर, गुरुजी म्हणत होते, वर्गमित्र म्हणत होते, मोठी माणसं म्हणत होते. ऐकलं का तुम्ही? मी ऐकलं म्हणून मी कलेक्टर झालो. तुम्ही ऐकलं असते तर ग्रामसेवक झाले असते, तलाठी झाले असते, इंजिनियर झाले असते, डॉक्टर झाले असते, अजून मोठे झाले. ऐकलंच नाही ना आपण. सगळ्यांनी सांगितलं ना तुम्हाला, म्हणून ऐकायला शिका. किमान कीर्तनाला येतो ना, कीर्तनकाराचं तरी ऐकायला शिका. क्षणक्षणाहाची करावा विचार, करावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहो. 4 चरणाचा सरसला अर्थ जर काढला तर तो 4च मिनिटात संपतो. क्षणक्षणाहाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. प्रत्येक क्षणाला विचार कर की हा भवसागर करायचा आहे. कारण का हा देह नाशवंत 100% जाणार आहे. आणि तुला कळत नसेल तर संतांच्या सहवासाचा, कारण इथल्या लोकांचा व्यवहार चुकीचा आहे, असा 4 चरणाचा सरळ अर्थ निघतो. पण आता आपण थोडं खोला जाऊन बघू. कारण काय होतं, परीक्षेतून आपले लेकर घरी येतात आणि म्हणतात की पेपर फार सोपा गेला. बरं बाळांनो, पेपर फार सोपा गेला आणि मार्क कमी पडतात. का होत असेल असं? त्याचं कारण असं आहे की त्या प्रश्नपत्रिकेतला काना, मात्रा, उकार, आणि, किंवा, व, परंतु ही वाचतच नाही. उगं मोठं वाचायचं, वृत्तपत्रिका लिहायचं, सांगायचं पेपर सोपा गेला, मार्क कमी पडले. असं होत नसतं. म्हणून अभंग सुद्धा अतिशय बारीकीने क्षणक्षणाच का आला हा विचार, म्हणजे कोणता विचार, जरा बारीकीने शिका. बारीकीने लक्ष दिलात ना की आपल्या आयुष्यातले कुठलेही प्रश्न अवघड नाही. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तो चोर. या जगामध्ये अवघड असं काहीच नाही. फक्त आपण जोपर्यंत निश्चय करत नाही तोपर्यंत अवघड आहे. आणि कोण सांगतंय तुम्हाला? आम्ही काही पण होऊ शकतो बरं का, काही पण होऊ शकतो. मनी धरावे ते होते, अवघेच विघ्ने नासुनी जाते, कृपा केली रघुनाथे प्रचिते. ते समर्थांचा संचवाक्य आहे. मनात धरलेलं होतं, पक्क धर पक्क, मला हे व्हायचं म्हणजे होतं. कोण सांगतंय तुम्हाला? मी झालो म्हणून सांगतो बरं का. मला 10वीला फक्त 40% मार्क आहे. माझ्याकडे 15 डिग्री आहेत, 15 डिग्री.
7 मध्ये मेरिट आहे. 1995च्या बॅचला महाराष्ट्रामध्ये डेप्युटी कलेक्टर खूप टॉपर आहे. नंतर प्रमोशनने IAS म्हणजेच तुमच्या दृष्टिकोनातून कलेक्टर झालो. काही अवघड नाही या जगामध्ये. फक्त पक्क धरा मनामध्ये मला हे व्हायचे म्हणजे व्हायचे, नको तो भाग काढून टाकला की सगळं शुद्ध आहे. वेळेचं गणित करता आलं पाहिजे. तुकोबा ज्ञानोबांनी सांगितलं, ज्याला वेळेचं गणित करता येतं तो मागे पडतच नाही. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेशी जीवे विकला तो नाहीच येत म्हणे त्याला अधिकारी. या ज्याला खाण्यापिण्यामध्ये झोपण्यामध्ये गप्पा मारण्यामध्ये आवड आहे तो अधिकारी होऊच शकत नाही. लक्षात आलं का? मग काय गोष्टी सोडल्या पाहिजे? खाण्यापिण्यातली आवड जे आवश्यक आहे तेवढं घेतलं पुरे झालं. झोपण्याची आवड सोडली पाहिजे. गप्पा मारणं, खाल्लास का, जेवलास का, याला मोबाईल तो श्याम्या दिसलाच नाही, गोम्या दिसलाच नाही, जेवला का नाही, काही गप्पा फालतू मारायच्या नाही. क्षणक्षणाहाची करावा विचार, करावया पार भवशून. प्रत्येक क्षणाला विचार करायचा. प्रत्येक क्षणाला. क्षण कशाला म्हणायचं माहित नाही मला. 1 सेकंदाला म्हणायचं का 10 सेकंदाला म्हणायचं? अहो क्षणाक्षणालाच नाही. ज्ञानोबाऱ्यातून असं सांगितलं, ज्ञानोबाऱ्याने रिकामार्ध घडी राहून अर्धा क्षण सुद्धा राहू नको. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. पुन्हा ज्ञानोबाऱ्याला वाटलं की अर्धा क्षण म्हणलं तर लोक अर्धा तास करतील, अर्धा मिनिट, अर्धा क्षण सुद्धा नाही. का बरं क्षणाला विचार करायचा? तुम्ही शहरात जाता संभाजीनगरला, तिथे सिग्नल असतं. फुलंब्रीला पण सिग्नल आहे. ते सिग्नल तासावर चालतात का मिनिटावर चालतात का सेकंदावर चालतात? फक्त समजा 2 सेकंद शिल्लक राहिले, तुम्ही गाडी काढली, फडकन शिट्टी वाजता 500 रुपये दंड भरा. तुम्हाला साहेब 2 सेकंद शिल्लक राहिले होते ना, 2 सेकंद सुद्धा म्हणजे 500 रुपयाचा 1000 रुपयाचा दंड लावू शकत. लक्षात आलं का? रेल्वे स्टेशनला गेलात, रेल्वे धरतोय तुमची रेल्वे अर्ध्या मिनिटावरून सुटली आणि दुसऱ्याची 10 मिनिटावरून गेली. काही मोठेपणा करायचं नाही, माझ्या अर्ध्याच मिनिटावरून गेली तुझी 10 मिनिटावरून गेली. अरे अर्ध्या मिनिटावरून गेली काय 10 मिनिटावरून गेली काय? गेली म्हणजे गेली. 1 मार्कावर नापास झालास का 10 मार्कावर नापास झालास का? नापास म्हणजे नापास. लक्षात आलं का? क्षणक्षणाहाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. अजिबात फरक होतच नाही. इव्हन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट. होऊन गेलेल्या घटनेमध्ये ईश्वरही बदल करत नाही. एक प्रयोग म्हणून बघू आपण सर. आज तारीख आहे 22, बरोबर महाराज? 22 फेब्रुवारी 2025 रात्रीचे 7:46 झाले. बरोबर आहे का? सगळ्याच्या घडीमध्ये बघा बरं का, आपण म्हणतो ना 5 मिनिटं चालतं 10 मिनिटं चालत राहतात. 5 मिनिटाचा फरक. कीर्तनाला काय 7चं कीर्तन 7:15 पर्यंत सुरूच होतं. ग्रामीण भागात चालत राहतं. ग्रामीण भागात काही घडी वेगळी आहे का आणि शहरी भागात काही घडी वेगळी आहे काय? आपलं तुम्हाला मी 22 फेब्रुवारी 2025 रात्रीचे 7:46 तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये परत नाहीत म्हणजे नाही. 2026 येतील, 23 फेब्रुवारीचे येतील, पण 22 फेब्रुवारी 2025 रात्रीचे 7:47 गेले म्हणजे गेले. समजा लक्षात आलं का? इव्हन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट. प्रत्येक क्षणाचा विकास करायचा का? आणि जरा वेळेचं गणित करता येतं. ज्ञानोबाऱ्याने सांगितलं, नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी होयाधिकारी सर्वथा. तो नित्य पाठांतर करणारा, वेळेचं गणित करणारा अधिकारी होते. ज्ञानोबाऱ्यांचे प्रमाण आहे. मग वेळच घालायचं नाही आयुष्यात, कधीच वेळ घालायचा नाही. यांना त्याच्याकडे बघायचं, त्याने त्याच्याकडे बघायचं. 1 तारखेला अभ्यास करतो, 2 तारखेला करतो, नाही. क्षणक्षणाहाची करावा विचार. प्रत्येक क्षणाला विचार करायचा. कशाचा विचार करायचा? हाची विचार. हा विचार कुठे पुढे सांगितलं. कशा? क्षणक्षणाहाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. तुमचे चेहरे काही पडलेले उठले नाही तो दोघा चौघाचे, कारण त्यांच्या डोक्यात एक टेन्शन आलं. काय आलं? महाराज आले तिथून मध्ये येताना मंदिरात पाय पडायला चला म्हणजे आम्ही मंदिरात पाय पडायला गेलो नाही. असं कसं अजून तुझ्या चेहरा भाव आहेच तो भरलेला. सांगतो खुलासा करतो, त्याला काय पर्याय? गेलो नाही मंदिरामध्ये पाय पडायला. खोलात जा बरं का बाळा, अध्यात्म करायचं, अभ्यास करायचा, मग खोलात जा. मी मंदिरात गेलो नाही, जाणारही नाही, जाणारच नाही. का जाणार नाही? कारण इथं भजन चालू होतं. इथं भजन चालू असताना देव जर मंदिरात असेल ना, मी तुम्हाला ज्ञानोबाऱ्याच्या वतीने वचन देतो, मी आयुष्यात कीर्तनच करणार नाही. कारण देव मंदिरात नाही म्हणजे नाही. कुठे गेला? नसे मी वैकुंठीचे ठाई, नसे मी योग्यांचे हृदय, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. अरे भजन चालवतं देव मंदिरात कसं राहील हो? नामदेव कीर्तन करीन पुढे नाचे पांडुरंग. अरे नामदेवाच्या कीर्तनात तुम्हाला नाचायचं, नामदेवाच्या भजनात तुम्हाला नाचायचं, आमच्या भजनात कीर्तनात यायचं नसेल, आणा नामदेव महाराजाला तुकोबाला त्याच्याकडून कीर्तन करून आम्ही कीर्तन करणार नाही. गाठी त्यांची आहे, त्यांच्या अभंग आहेत, आम्ही त्यांच्याच वतीने करतो. तुम्हाला यावं लागेल ना. नावडे वैकुंठ नावडे भूषण, नावडे आसन बसन काही, कीर्तने गजरी नाचतो श्रेरी, म्हणत असे सोयरी चोखियाची. चोखोबारायच्या बायकोनं सांगितलं की त्याला भूषण वैकुंठ फिकून काही आवडत नाही, पण तिथं भजन चाललं तिथं 100% आहे म्हणजे आहे. ज्ञानोबारायांचं स्वतःचं प्रमाण आहे. तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानुबी नसे वरी यांची मानसे ओढून जाय, परितयापासी पांडवा हरपला मी घेऊसावा, जेथ नाम भूषु बरवा करीते माझा. अरे अर्जुना, मी वैकुंठात नाही, योग्याजवळ नाही, लक्ष्मीजवळ नाही, कुबेराजवळ नाही, पण माझं भजन जिथं चाललंय तिथं 100% मी आहे म्हणजे. लक्षात आलं का? माझी तुम्हाला एकच सूचना आहे, कीर्तन चालू असताना, प्रवचन चालू असताना, कथा चालू असताना, कुणाची असू जाते चालू असताना तिथून वाट काढायचं, मध्ये घंटी वाजायचं, देवाच्या पाया पडायचे, ही येडेचाळी करत जाऊ नका.
कारण देव मंदिरात नाही, कोणाची कथा असू द्या, कारण देव कथा ऐकायला बसला, रामायण असेल, महाभारत असेल, कथा असेल, शिवपुराण असेल, त्यावेळेस तिथंच येऊन बसायचं आणि त्या व्यासपीठाला नमस्कार करायचा तुम्हाला गडबडाच्या वापर द्यायचा असेल, कारण देव तिथे येऊन बसलेले असेल. हे लक्षात ठेवा. क्षणक्षणाहाची करावा विचार, करावया पार भव शंभू. महाराजांनी दोनदा पॉम्पलेटवर उचललं, मी पॉम्पलेट हातात घेतलं नाही, कारण तुमची अपेक्षा असेल की पॉम्पलेट महाराजांनी वाचावं, तिसरा दिवस आजचे संयोजक यांची पंगत फलाना बिस्ताना असा सप्ताह असला, तुमच्या अपेक्षा नसेल आम्हाला जाणवतं ना कुठे गेल्यानंतर. मी पॉम्पलेटच हातात घेत नाही, कारण कुणाचंच नाव घेणार नाही. तुम्ही 11 लाख जरी खर्च केला तरी मी तुमचं कोणाचं नाव घेणार नाही. बोलू वाटलं बोला, नाही तर न बोला, करता मला काही फरक पडत नाही, कारण मी बिना पाकटचा महाराज आहे, मला काही विशेष त्याच्याने फरक पडत नाही. काय कारण तुकोबारायांचं प्रमाण आहे. काय प्रमाण आहे? वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये. माणसाचं नावच घ्यायचं नाही, देवाचं आणि संताचंच नाव कीर्तन करणे घ्यायचं, तिसऱ्याचं कुणाचं नाव घ्यायचं म्हणून तुमचं घेतलं नाही. चौथा मुद्दा, पाया पडण्याच्या बाबतीमध्ये मी नकार दिला, तुम्हाला गैरसमज वाटू शकतो, पण असं कशातच लिहिलेलं नाही की कीर्तनकाराच्या पाया पडावं, कुठंच लिहिलेलं नाही, माझ्या तरी वाचनात नाही. असं तर तुम्ही मला सांगा, पण असं निश्चित आहे. एकमेका लोटांगणी जाती, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. एकमेकांच्या पाया पडा हा संप्रदायाचा नियम आहे. तुम्ही जर एवढे पाया पडले तर एवढ्यांच्या पाया मी नाही पडू शकत, माझं कंबर डोकून जाईल, उद्या कीर्तन कोण करणार आहे? एवढ्याच्या पाया पडणं शक्य नाही, कारण ज्ञानोबांनी सांगितलंय, पूजता डोळानं देखावी, स्वकीर्ती काणी ना ऐकावी, मी अमुकाय व्हावेशेची लोका, ते तर सत्काराचे की गोठी, की आदरेशी देईल भेटी, मरणेशी साठी नमस्कारिता. माझा भक्त तोच होऊ शकतो ज्याला पूजा सत्कार आदर केलेला आवडत नाही, आणि कुणी जर पाया पडलं मरणेशी साठी नमस्कारिता, त्याला मरण्यात न झाले पाहिजे. म्हणून कीर्तन चालू असताना का संपल्यानंतर कोणी माझ्या पाया पडणार. महाराज तुमचा खुलासा होता, तुम्ही आल्यावर चहा पाणी तर घ्याल का, नाश्ता कराल का, ते बोलले तर आपल्याला बोलायला लागेल, कारण आपली प्रथा तशी चालली. तुम्ही विचारलं मला, मी मला पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही. घेणार म्हणजे घेणार नाही, कारण कीर्तनाच्या अगोदरचं खायचंच नाही. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. तुकोबारांनी अन्न पाणी सगळं अजिबात नाही कीर्तन करायच्या ठिकाणी, कारण अगोदर खाऊ नको म्हणाले, पण तुकोबार असं म्हणाले, पाहे पाहे प्रसादाची वाट, द्यावे धूल या ताट. प्रसाद खाऊ म्हणू लागले. प्रसाद कधी होतो? सत्यनारायणाच्या पूजेच्या अगोदर जेवता का नंतर जेवता? नंतर जेवता. श्राद्धाच्या पूजेच्या अगोदर का नंतर? मग कीर्तनाच्या अगोदर का बरं जेवता हो? कीर्तनाच्या नंतर प्रसाद द्यायचा ना खायला, कारण ज्ञानोबारांनी सांगितलं 11व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरी, मग अभिन्ना या सेवा चित्तमियाची भरेल जे धवा, माझा प्रसाद जाणते धवा संपूर्ण झाला. अरे माझं भजन कीर्तन चर्चा पूजन झाल्यानंतर जे खायला देत त्याचं नाव प्रसाद आहे. मग मंडपामध्ये जर ह्याच्यानंतर असेल पंगत तुमची, तर जे असेल ते चटणी भाकरी खाऊ, कोणाच्या घरी जायचा विषयच येत नाही, कारण घरी म्हणलं की ते अन्न तयार झाला, आणि मंडपात म्हणलं की तो प्रसाद होतो. माझी विनंती आहे की शक्यतो प्रसाद करता, तुम्हाला गैर वाटत नका. एखाद्याच्या घरामध्ये जर पंगत असेल ना, तर तो पंगत प्रसाद होतो, हे माझं मत म्हणत नाही. माझं का म्हणत नाही? समजा तुम्ही मला तिथे जेवायला बोलवलं, मी यांना म्हणलं चला, यांना म्हणलं चला, यासारखं तुम्ही नाही घेणार, पण मंडपात पंगत असेल चला म्हणलं तर देणार ना. कळला ना फरक? कारण मर्यादा पडतात घरी जेवायला जायला. मला कुठं बोलवलं, मी नाही येत बाबा, पण मंडपामध्ये बोलावं लागत नाही. कोणाला हातात धरून आणतो, कुणी उतरवायचं, कुणी वाढू लागतं. म्हणून 100 लोकांचं करा, 50 करायला तुम्हाला शक्यच नसेल. फक्त बाहेरच्या गावचे लोक आणि तुमच्या गावातले लेकरं एवढ्याला कीर्तन संपल्यानंतर येऊ घालायचं. त्याचं नाव प्रसाद आहे. आनंदोत्सव हो, सत्य आपले आनंदोत्सव व्हावे. किती वर्ष आहे महाराज कीर्तनाचं सत्याचं? फक्त आता सुरू झालं. चांगली गोष्ट आहे, नवीन उपकरण तुम्ही हातात घेतला. नाही तर काय झाले माहिती आहे का, 50-50 वर्ष सत्य झाले, सख्या भावाचे भांडण मिटले नाहीत, बांधाचे भांडण मिटले नाहीत, विहिरीचे भांडण मिटले नाहीत, शेताच्या रस्त्याचे भांडण मिटले, तरी 50वा वाढ सप्ताह, 60वा सप्ताह. काय उपयोग आहे त्या करण्याचा? का पदरात पडू दे बरं का, किंवा निवडू तर आपण शिकावं, आणि वेळेचं गणित करता आलं पाहिजे. क्षणक्षणाहाची करावा विचार. तुमच्या गावामध्ये हिंदी भाषिक लोक आहेत, मला माहित नाही. हिंदी भाषिक लोक 5ला जर त्यांची प्रार्थना असेल ना, तर 5 वाजून 1 मिनिटाला होतच नाही. 5ला म्हणजे 5लाच होते, 1:30ला म्हणजे 1:30ला, 8ला म्हणजे 8ला. त्याला म्हणतात धर्म, त्याला म्हणतात भाव. एवढ्या लेकरांना त्यांचा धर्मग्रंथ पाठ असतो. आमच्या लेकरांना हनुमान चालीसा पाठ नाही, रामायणाला तर लांबच जाऊ द्या, 15वा अध्याय पाठ नाही गीतेचा, हरिपाठ पाठ नाही, तरी चालेल, उड्या मारत धिंगाणा करत गोंधळ करत चालला. पण नका करू, काही तर पदरात पडू द्या. जीवन खूप सुंदर आहे, गेलेला वेळ परत येत नाही, आणि ह्या जीवनामध्ये अवघड असं काहीच नाही. स्वतःवर प्रेम करता यावं आपल्याला, त्यासाठी अध्यात्म आहे. क्षणक्षणाहाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. लोकांना विनंती करावी लागते कीर्तन मंडपामध्ये ऐकायला या. येतच नाही, त्यांना वाटतं आमच्या ओट्यावर ऐकवतं, घरावर ऐकवतं. मी टीका नाही करत बरं का, लोखंड कापावं लागतं, सांगावं लागेल ना कोणीतरी. मंडपात येऊन बसायचा, मी नाही सांगत, नामदेव महाराजांनी सांगितलंय, सर्वनाचे विषय बैसावे येणे, साम्राज्य बोणे सुखे नांदे. श्रवण करण्यासाठी मंडपात यावं.
आता दे स्वावधान तुम्ही बोलविल्याने बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. ज्ञानोबाराने सांगितलं की तुमच्या चेहऱ्याकडे बघून बोलतो, तुमचे चेहरे दिसत नाहीत मला, मी काय बोलणार आहे तुम्हाला. माझी विनंती आहे की मंडपात येऊन बसत आजचा जाऊ दे, आपण याच्यानंतर निश्चय करत आहे श्रोता आणि वक्ता यांचे तोंड दिसले पाहिजे चेहरे. वक्तात वक्ता नव्हे श्रोते नवीन. ज्ञानोबारांनी सांगितले वक्ता श्रोत्याशिवाय नाही, तुमच्या चेहऱ्याकडून बघत बोललं जातं. आपल्या चेहऱ्याकडून बघण्यासाठी आपण समोर येऊन बसावं. क्षणक्षणाहाची करावा विचार करावया पार भवसिंधू. भवसिंधू भवसागर म्हणजे संसार. संसार सोडायला नाही सांगितला, करायला सांगितलेला. तरुण जायच्या तरण्याचा विचार आपण केला पाहिजे. एक उदाहरण स्वरूपानंद स्वामीच्या पुस्तकातलं हिंदी भाषेमध्ये काव्यात्मक लिहिलेलं आहे उत्तर भारतामध्ये. त्याचा मी अर्थ सांगतो तुम्हाला. आपले लोक पण सांगून गेले असतील तुमच्याकडे, मला माहित नाही. स्वरूपानंद स्वामीच्या ग्रंथातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो हिंदी भाषेतलं. उदाहरण असं आहे, एक तरुण मुलगा बैलाच्या शिंगात अडकला, गोल शिंगामध्ये. आणि असं पारापाशी आल्यानंतर लोक पारावून उठले, त्या बैलाला धरलं आणि त्या बैलाच्या शिंगातून त्या पोराला बाहेर काढलं. कळलं ना तुम्हाला. गोल शिंगामध्ये तरुण मुलगा अडकलाय, त्याला त्या तरुणाला बाहेर काढलं आणि एका माणसाने त्याला विचारला, का रे बाळा, बैलाच्या शिंगात डोकं घालताना थोडा तर विचार करायचा होतास. तो तरुण सांगतो, 6 महिन्याखाली बाबाने बैल घेतला आणि ते गोल शिंग बघून माझ्या सारखं मनात यायचं की ह्याच्या डोकं घातलं जमल का, ह्याच्या डोकं घातला जाईल का. 6 महिने विचार केला म्हणजे 6 महिने. आज डोकं घातलं, बैलाने दावं तोडलं आणि पुढे सुटलं. विचार कसा नाही केला. उदाहरण बाजूला जाऊ द्या. त्याने शिंगात डोकं घातलं, बैलाने दावं तोडलं, पारावर माणसं तर होती त्याला गोल शिंगातून बाहेर काढायला. आम्ही लोकांच्या संसारात डोकं घालतो, लोकांच्या कामात डोकं घालतो, नको तिथं डोकं घालतो. तुम्हाला कोण बाहेर काढणार आहे सांगा. नाही का, नका डोके घालायचं लोकांच्या ह्याच्यामध्ये. अजिबात डोके घालू का संसारामध्ये. तुला संपला, तुला ओझे पडतात, कशाला डोके घालतात. तो नापास झाला, त्याला 40% पडले, त्याला 50% पडले. काय करायचे, तुझं तू बघ ना. क्षणक्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू अजून एक उदाहरण भगवान स्पष्टीकरण करू आपण. क्षण कुठला विचार करायचा, सुटला कशाचा भोसागाचा. आपण एक विचार असा आहे की त्या स्वरूपानंद स्वामीच्या पुस्तकातलं दुसरं उदाहरण असं आहे, त्यांचं ब्रह्मचार्याचा आश्रम आहे आणि 2 मुलं दररोज भिक्षा मागायला नदीच्या पलीकडे जातात. ब्रह्मचारी पोरं भिक्षा मागायला पलीकडे गेले, पोरांना भिक्षा मागितली, परत येताना पाऊस पडला, त्या नदीला पूर आला थोडासा. तेवढ्यामध्ये एक मुलगी येते तरुण, ती म्हणते मला पण पलीकडे जायचं आहे. त्यातला एक तरुण खाली पटकन बसतो, तिला म्हणतो बस माझ्या पाठीवर. मांडीवर, पाठीवर, डोक्यावर, कुठे डोक्यात, मांडीवर सॉरी पाठीवर किंवा खांद्यावर घेतलं तिला आणि त्या नदीच्या पलीकडे घेऊन सोडलं. ते दुसरं मात्र डोळे वटारून बघू लागलं त्याच्याकडे सारखं. आम्ही ब्रह्मचारी पूरला कसं काय पाठवलं, आम्ही ब्रह्मचारी, त्याचा ब्रह्मचारी पद गेला. हात धंदा झाला बरं का आपला, त्याचं असं झालं, त्याचं तसं झालं. आणि ते रात्रंदिवस येडे झालं. गुरुदेव बाहेर होते 3 दिवस. 3 दिवस झोपलं नाही ती पोरगं. कोणतं ते पाठीवर घेतलेलं बघितलेलं, पाठीवर घेतलेला उतरवलं त्या पोरला. ते झोपी पण गेलं. 3 दिवस गेले. 4थ्या दिवशी गुरुजी परत आले आणि पोरगं पळत गेलं. आणि गुरुदेव बोलले असं असं घडलं आणि त्याने पाठीवर पोरीला घेतलं, त्याचं ब्रह्मचारी पद गेलं, त्याला काढून टाका आश्रमातून. गुरुजी शांत चित्ताने म्हणाले, बाळा त्याने डोक्यावर ओझं घेतलं, आणून सोडलं, त्या ओझ्यातून मुक्त झाला. पण त्याची कृती बघून जे तुझ्या मनावर तू ओझं घेतलास, तुझ्या डोक्यावर ओझं घेतलास, ते ओझ्यातून तुला कोण बाहेर काढणार आहे. म्हणून लोकांचे ओझे बघू नका बरं का. देखे पुढलाचे ओझे जरी आपला माथा घे जे कारी कान सांगितले दडदटीचे धनुर्धरा. ज्ञानोबारांनी दुसऱ्या अध्यायात सांगितलं कशाला लोकांचे ओझे डोक्यावर घेत बसता. घेत जाऊ नका. तो खाल्ला कान, पिला कान, फलाना झाला का बाळा, तुम्हाला माझं सांगणार कोणा अजिबात ओझे घेऊ नका. स्वतः मुक्त व्हा. एवढे पक्के व्हा ना की तुमच्या नावावर ओझे व्हायला पाहिजेत. आपण नावावर ओझे, त्याचं नाव घेतलं की आपण काम होतात. ही वस्तुस्थिती आहे. दुष्कपुरीचा मुला तो फडसाहेब का आमच्या गावचे, फडसाहेब आमचे पाहुणे काम होतात का नाही. मग एवढे मोठे होऊ शकतो आम्ही. नव्हे से काही नाही अवघड नाही कैवाड. तोच हे जगात अवघड असं काही नाही. पक्का निश्चय करा. आम्ही ग्रामीण भागातल्या होता, आमच्या नव्हतं कारण शहरातल्या लोकांचं असतं. आम्ही रोजगार करणारे माणसं, असं अजिबात नाही. असा विचारच करायचा नाही. हत्तीचं पिल्लाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. छोटं पिल्लू असतं हत्तीचं, त्याला साखळीनं बांधतात, छोट्या साखळीने बांधतात. ते ओढतं 4-8 दिवस तोडून बघतो, पाय त्याचं सुटतच नाही. की पिल्लू लहान असतं, ते मोठं होतं, साखळी तीच राहते. आता पुन्हा ओढीतच नाही ते. 8 दिवस ओढून बघतं, साखळी तुटत नाही. त्या पक्क लक्षात येतं. मोठे येतं त्याच्या पायाला जर साखळी मोठी बांधली, दोरी बांधली, ट्रक जर बांधला तर ट्रक ओढून नाही. एवढी मोठी ताकद त्या हत्तीमध्ये येते. मोठे झाडं पाडायची ताकद येते. पण संध्याकाळी त्याच साखळीला बांधलं जातं. लहानपणी ज्याला बांधलं होतं पायच झटकाच देत नाही ते. का? कारण त्याच्या मनात पक्क बसतं की मी साखळी तोडू शकत नाही. लक्षात आलं. तसं आमच्या मनात पक्क बसतं. आम्ही रोजगार करणारी माणसं, 2 एकर शेती, आमचे लेकरू कलेक्टर कसं होईल, आमची पोरगी SP कशी होईल, ग्रामसेवक कशी होईल. अरे तुम्हाला कोणी सांगितलं होत नाही म्हणून. हत्तीच्या पिल्ल्यासारखं करू नका ना. ते द्या ना झटका. तरी झडझडो निवहिला ये भक्तीचे वाटे लागते नाही पाविसे धाम माझे. ज्ञानोबारांनी सांगितलं दे झटका. होत कसं नाही, काही पण होऊ शकतं ना.
पण आम्ही झटकाच देत नाही. पक्क ठरलं आमच्याला होत नाही, आमच्याला होत नाही, असं कसं होत नाही. ग्रामीण भागात पण होऊ शकतो, जर 40% कलेक्टर होऊ शकतो तर तुम्ही नाही काय झाला. कुठल्याही पोराला विचारा 10वी झालं तुम्हाला 80% असेल, 90% असेल, कुठे गेले हे मार्क? फक्त मनाने खचून गेलो आम्ही. विचारच चुकीचे झाले, नकारात्मक विचार बसले. सकारात्मक विचार करा. आजची परिस्थिती उद्या राहत नाही बरं का. अजिबात त्रस्त व्हायचं नाही जीवनामध्ये, अजिबात त्रस्त व्हायचं नाही. 100% सांगतो आजची परिस्थिती उद्या राहत नाही. फक्त कल्पना करा, तुमच्या लहानपणी तुमच्या गावात 4-2 लोक श्रीमंत होते, ज्यांचे 40-50 वर्ष वय. कल्पना करा, 4-2 लोक तुमच्या गावात श्रीमंत होते. आता कुठे होते त्यांची श्रीमंती? आणि जे रोजगार करून खात होते ते कुठे आहेत? गाड्या घेऊन फिरू लागलेत गाड्या. लक्षात आलं का? कालाय तस्माय नमः. आजची परिस्थिती उद्या राहत नाही. नकारात्मक विचार अजिबात करायचा नाही. यश उद्या होणार, चांगलं होणार. होणार म्हणजे होणार. जर तुमच्या गावात घडू शकतं तर तुमच्या जीवनात घडू शकत नाही का? नकारात्मक विचार करायचा नाही. क्षणक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. मग कसं करणार आहे भाऊसागर? प्रत्यक्ष पोहायचं नाही आम्हाला. भोपळा बांधायचा नाही, दोऱ्या बांधायच्या नाही, टायर बांधायचं नाही. फक्त मानसिक विचारानं करायचं आहे. तुमच्या गावात एक नाला लागला बघा पलीकडे. आम्ही इकडे असताना चुकून पुढे गेलो बरोबर, डॉक्टर आपण तिकडे घेऊन येतात. नाला होता, त्या नाल्याला पूर आला. कल्पना करा बरं का, प्रत्येक गावाला असतोच पूर थोडंफार. तुम्हाला पोहता येत नसेल, आपण काय करतो? घाबरून काठालाच उभं राहतो, कोणतरी येईल मदत करेल. आणि तुमच्यासोबत तुमच्या घरची म्हैस आहे, गाय आहे, बैल आहे, ते पोहून जातं का नाही पलीकडे? फक्त त्याला कोणी शिकवलं? तुमच्या हातासारखे हात नाहीत त्याचे, पाय असे मोठे खांबासारखे हात आणि पाय आहेत त्याचे, आणि तुमच्या धापट वजन आहे, ते पोहून जातं पलीकडं. तरावया पार बेशक तरून जातं पलीकडं. तुम्हाला तरता येत नाही, कारण त्याला, त्या गाईला म्हशीला एवढं कळतं की मला माझ्याशिवाय दुसरं कोणीच वाचवणार नाही, मलाच जायचंय पलीकडे. आणि बेशक त्या पाण्यातून पोहून जातं. कोणी त्याला भोपळा बांधला नाही, दोरी बांधली नाही, काही शिकवलं नाही. 100% ते म्हैस पोहून जाते. आमच्या लहानपणी तर आमच्या म्हशीच्या पाठीवर बसून जातो, तीही पोहायची आणि आम्हाला पलीकडे घेऊन जायची. तुम्ही काय करता? हात वर करता, हे फलानं कर, बिस्ताना कर, नाका तोंडात पाण्याचं तर मरतं माणूस. आयुष्यात मामा मदत करेल, काकू मदत करेल, दादा मदत करेल. अरे असला विचार कशाला करतो? तुझं तू कर ना. देवाने हातपाय तुला, कान नाक डोळे सगळं दिले, बुद्धी दिले, का नाही करू शकत? भिक्षा मागणाऱ्या नानोबाऱ्यांच्या भिक्षाच्या झोळ्या पडल्या, तेच एवढं मोठं लिखाण करू शकतात. तुकोबाराला दुनियाचा त्रास झाला, एवढ्या मोठ्या गाथा देऊ शकतात, आम्हाला मार्ग दाखवू शकतात. तुम्हाला तर पुस्तकं नाही द्यायचे बाबांना. पुस्तकं लिहायचे का तुम्हाला? अरे लिहून ठेवलेले पुस्तकं वाचन परीक्षा द्यायचे, तर लिहून ठेवलेले पुस्तकं तरी नापास होता. विचारात कसे बदलून गेले आपण? कॉपी करून, फलानं करून, बिस्ताना करून, मोबाईल करून. अरे कशाला 200 पानाचं पुस्तक वाचणार? क्षण एवढाच विचार कर, त्या 200 पानाच्या पुस्तकाला पाठ करून टाक. काय त्या 200 पानामध्ये कसं करणार आहेस? 200 पानाच्या पुस्तकात काय आहे? अहो काय नाही त्या पुस्तकामध्ये, मला सांगा. त्या पुस्तकामध्ये ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, तुला जे व्हायचं त्या पुस्तकात आहे. फक्त एवढाच विचार कर, काना मात्रा उकार असेल पाठ कर. काय अवघड सांगा? नाहीच करत आपण ते. क्षणक्षणाहाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. हा भवसागर करायचा आहे, संसार करायचा आहे. संसार सोडायला सांगितलेला नाही, फक्त करायला सांगितलंय. आता ग्रहादी कागवे हे काही नलगेत जावे, जे घेते झाले स्वभावे निसंगू म्हणून. हे ज्ञानोबाराने सांगितलं 5व्या अध्यायामध्ये. संसार सोडायचा नाही, निसंग होऊन कर. अभ्यास करायचा, निसंग होऊन कर. 100% 200 पानं पाठवू शकतात. 10 15 का नाही पाठवते लेकरांना? आहेत की नाही बाळा? मग कविता का पाठ नाही बेटा? अभ्यास करण्यातली धडा का पाठ नाही? पायथागोरसचा प्रमेय का पाठ नाही? वर्गमूळ का काढता येत नाही? त्याचं का सूत्र कळत नाही? कारण लक्षच नाही, विचारच नाही तो करायचा आमच्या डोक्यामध्ये. सगळे पळले, आपण पळत राहायचं. नका करू, सकारात्मकतेने विचार करा. क्षणक्षणाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हा भवसागर करायचा आहे. म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं. नामदेव महाराज काय म्हणाले? अध्या 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवी नाव उभारिली. भवार म्हणजे भवसागर. नामदेव महाराजांनी सांगितलं की हा संसार करायचा ना, भवसागर करायचा ना, तर ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये बस. सर्वनाचे मिसे बैसावे उणे, साम्राज्य होणे सुखी नांदे. 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवी नाव उभारिली. ज्ञानोबारायांच्या फक्त ज्ञानेश्वरी बस. मी नाही सांगत, सगळ्या संतांनी सांगितलं, सगळ्या संतांनी सांगितलं. तेवढंच बसायचंय. सर्वनाचे मिसे कीर्तनातून बसा, अंतःकरणातून बसा. आवडीने करायचंय. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने कीर्तनात द्यायचं, उगे यायचं, गप्पा मारायचं. आता तिथे महिला आली दुसऱ्या बरं का, मला ती महिला मला जास्त दिसत असं माझ्यापेक्षा. एक महिला आली तर उशिरा, त्या बायकांनी कोपरे काढायचे, पुढे जा पुढे जा. बसू दिले नाही तिथे. कुणाला बसवून घेतलं? कुणाला बसवून? जागा कोणासाठी ठेवली? वहिनीसाठी, बहिणीसाठी, चुलतीसाठी, पुतणीसाठी, मामीसाठी, सुनेसाठी, सासूसाठी. तुमच्या खोड्या कोण करतो? कोण करतं? तेच करतात. मग का त्यांना बसून घेतलं बाजूला? नवीन आपली बिचारी बसून यायचं असतं ना. कळतच नाही मला आमच्या गणित. आमच्या बुद्धीला वाटतं आम्ही सगळं बरोबर करतो असं. अरे ऐकायला शिका, बघायला शिका ना. जीवन खूप सुंदर आहे ना. काय असा नकारात्मक विचार आहे दुसऱ्याच्या बाबतीमध्ये? नकारात्मक विचार ठेवून का? या बसमा बाजूला मला व्रत करिता अर्ध पुण्य लाभे,
मोडविता दोघे नरका जाते. कदाचित पुन्हा लागला असतं दुसऱ्या जागा दिली असते तर. म्हणजे बारक्या गोष्टी आमच्या लक्षातच येत नाही. 20 लाखाची जरी गाडी असेल ना आणि स्वीटची जर पंक्चर झाली तर रस्त्याच्या बाजूला सोडावं लागते. 20 लाखाची गाडी असेल बरोबर ना बाळांनो. पंक्चर जर 20 लाखाची गाडी स्वीटच पंक्चर होते, रस्त्याच्या बाजूला सोडावी लागते. त्याला गॅरेज तरी हवा भरून त्याला काढायला. आमच्या आयुष्यातल्या गाड्या किती पंक्चर होतात बारक्या गोष्टींनी सांगा बरं. तुमचं पंक्चर कोण काढणार आहे? आम्ही पाकिट घेऊन गप्पा मारून दुनियाची पंक्चर होऊन बसलो. तुमचं पंक्चर काय काढणार होतं आम्ही? वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला, अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे. पण पंक्चरच होऊ देऊ नका. मनुष्यासारखा देह नाही. मनुष्य हा देह न मिळे मागुता, मागून मिळत. इतकं सुंदर मनुष्य देह, इतकं सुंदर मनुष्य देह. क्षणक्षणाहाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. आणि भगवंताने आम्हाला काही दिले नाही असं अजिबात म्हणत जाऊ नका बरं का. प्रत्येकाला देवाने खूप चांगलं दिले, खूप चांगलं दिले. अहो मनुष्य देह मिळाला हाच सर्वात श्रेष्ठ आहे. तुमच्यापैकी वाटतं का तुम्हाला देवाला काही दिलं नाही म्हणून? फक्त कल्पना करून बघा. तुमच्या वयाच्या बरोबरीचे तुमच्यापेक्षा लहान असणारे बाळांनो, तुम्ही पण कल्पना करा. तुमच्या वयाच्या बरोबरीचे तुमच्यापेक्षा वयाने लहान असणारे फक्त तुमच्या ओळखीतले किती लोक मेले? भरपूर. तुम्ही मेले का? नाही ना. मग देवाने तुम्हाला जीवन ठेवल्याच्यापेक्षा काय द्यावं सांगा बरं. काय द्यावं? करोडोपती माणसं मरून गेले, तुम्ही जीवन त्याच्यापेक्षा देवाने काय द्यावं तुम्हाला? कोणी म्हणायचं आम्हाला काय दिलं देवाने, आम्हाला काय दिलं? अरे तुला जीवन ठेवलं याच्यात अजून काय पाहिजे? मोक्ष मेल्या पाठी आमासे होईल असे जे म्हणतील अति मूर्ख. जवरी देह आहे तवरी साधन करून या ज्ञान सिद्ध करा. ज्ञानोबाने सांगितलं जोपर्यंत देह प्रेमाने कर, एकदम सुंदर कर. क्षणक्षणाहाची करावा विचार. बाबाचा बाण फोडण्याचा विचार नाही करायचा. मी पुन्हा का सांगतोय? कारण प्रशासनात पाहतोय तुमचं पहिलं भांडण असतं तलाठ्याकडे, दुसरं मंडळाधिकारी, नायब तहसीलदार, डेप्टी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, ॲडिशनल कमिशनर, नंतर शासन. सख्या बहीण भावाचे भांडणं अर्ध्यापेक्षा जास्त भांडणं घरात येत आपल्या. याच्या बापाची बी जमीन नसते ती, त्याच्या आजोबा कोणी पोसून आलेली असते. तरी माऱ्या भांडण पोटावर कसले विचारात आपल्या सांगावर. डोकं फोडतं, बांध फोडतं, फरार करतो. अरे काहीच न्यायचं नाही बाबांना. माझी विनंती आहे तुम्हाला, अतिशय सकारात्मक विचार करा. क्षणक्षणाहाची करावा विचार, करावया पार भवसागर करायचे. भवसागर करण्याचा मार्ग तुकोबारांनी अभंगात सांगितला. ते असं म्हणतात, ब्रह्मरस घे काढा तेने पिढा वारेल. ब्रह्मरस घ्यायला सांगितलं. कसा घ्यायला सांगितला? टाळ मृदंग स्मृती लावून घ्यायला सांगितलं. लावणी मृदंग ब्रह्मरस घे काढा तेने पिढा वारेल. या संसारातले तुझ्या अभ्यासक्रमातले जे काही तुझ्या वाट्याला काम करणं आलं त्यातली पिढा कशी वाढणार आहे? ब्रह्मरस घे काढा. ब्रह्मरस कुठे? ब्रह्मरस तर घ्यायला सांगितला. ब्रह्मरस कुठे बघा? तेने आबाल सुबोधे ओवियेचे नि प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंतिली. ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर ब्रह्मरस आहे. ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर. ज्ञानेश्वरीमध्ये एक अक्षर ब्रह्मरस आहे. एक म्हणून का धनुर्धरा अर्जुन सुद्धा, अर्जुनाच्या बाबतीमध्ये माऊली सांगतात, अर्जुन सुद्धा पण म्हणतोय. काय म्हणतोय?
ही कृपेची रिगुणी गाभारा गीत से चारा ब्रह्मरसाचा. ज्ञानेश्वरीचा एक एक अक्षर ब्रह्मरस आणि तो ब्रह्मरस घ्यायचा आहे. का बरं ज्ञानेश्वरीकडे यायचं मी नाही सांगत, सगळ्या संतांनी सांगितलं. ज्ञानेश्वरी काय उणे तीही पाठिगडी धरणे भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करे हरी तयावरी वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. सुखामध्ये श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव होती नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवाई. ज्ञानेश्वरी का वाचायला, कारण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपल्यामध्ये फार सकारात्मक बदल होतो, विचाराचा बदल होतो, 100% होतो बदल. जसं आमच्यामध्ये झालाय. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता आम्ही जर एवढ्या मोठ्या पदावर होतो तर आमच्यापेक्षा सुद्धा फार मोठे अधिकारी असतात बरं का. आम्ही ग्रामीण भागात जायचो, सभा असायच्या. कशाची असायचं बा, शेताची भांडणं करू नका, शेतात हे पेरा, नगरी रचावी, दगडाची रचना अशी असावी, झाडं लावावीत, पर्यावरण असं असावं. भाषणाला गेलो ना, माझं भाषण झाल्यानंतर पाठीमागचे अधिकारी असायचे खाली बसल्यानंतर मला म्हणायचे हिंदी भाषिक असणारे, माझ्यापेक्षा मोठे असणारे. मला काय म्हणजे, अरे विजय कुमार साहब क्या बोलते हो यार, सब जन टाळ्या बजाते तुमको. मी मला ज्ञानेश्वरी बोलता ना, तुकाराम महाराज की अभंग बोलता ना. समजा पर्यावरणाचा विषय, नगरीची रसावी जलाशय निर्मावी महावणी लावावी दाणामध्ये, असं आमच्या ज्ञानोबारांनी 700 वर्षाखाली सांगितलं. लोक टाळ्या वाजवायचे. काय सांगायचं तुम्हाला की एवढी मोठी ताकद आहे म्हणून आपल्या लेकराला ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे. तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे. आपल्या गावात पारायण चालू असेल ना तर 50 लोक नाही, 100-150 लोक पारायणला बसले पाहिजेत. आपल्या मालकाची ज्ञानेश्वरी असली पाहिजे. 10 लोक पारायण नसतात, 100 लोक पारायण नसतात आणि चालेल सप्तेचे सप्ते चाललेत आपले. कारण त्याच्यातून प्रचंड मोठं बळ आहे. संतांच्या माध्यमातून प्रचंड मोठं बळ आहे. क्षणक्षणाहाची करावा विचार करावया पार भवसिंधू. या भवसागरामध्ये भोपळा बांधायचा नाही, फक्त मानसिकता सकारात्मक करायची. आपली मानसिकता जर सकारात्मक झाली तर संसार अवघड नाही. तुकोबारायांनी संसार केला, नाथ महाराजांनी संसार केला, नामदेव महाराजांनी संसार केला, चोखोबारायांनी संसार केला. म्हणून आपल्या संसारामध्ये चिडून गेलेलं बरं, घर सोडलेलं बरं, निघून गेलेलं बरं, हा संसार असतो का? अजिबात आपला आपट करत जाऊ नका, अजिबात आदळ आपट करत जाऊ नका. जे तुमच्या वाट्याला आलं त्याच्यामध्ये प्रयत्न करून जर बदल होत नसेल तर त्याला स्वीकारायचं. तुमच्या लेकराला जर 60% मार्क पडले आणि दुसऱ्याला जर 80 पडले तर त्या 80% त्याला किती जरी नाव ठेवला, त्याच्या बापानं कॉपी दिली असेल, मायने कॉपी दिली असेल, तर 80%चे 81% होत नाहीत, किंवा 80%चे 79% होत नाहीत. आणि तुमच्या लेकराला किती जर तुम्ही बाजू धरलात, 60% पडले 60%, तर 60%चे 61% होत नाही. लक्षात आलं का? त्याला स्वीकारायचं. प्रयत्न करूनही त्याच्यात बदल करता येत नाही, त्याला स्वीकारायचं. त्याचं नाव आहे ठेविले अनंते तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान. आनंदाने जीवन जगायचं. बाबा कसे तुम्ही? मस्त आहे, चांगलं आहे. आजी कसे तुम्ही? चांगले. मग काही खरं नाही, माय पड्या गौऱ्या जाऊ पुढे आता किती दिवस राहिले आपले. अजिबात असं म्हणायचं नाही. आपण जैसे व्हावे देवे तैसेचे करावे. भगवंत फक्त तथास्तु म्हणत असतो, संत फक्त तथास्तु म्हणत असतात. आपल्या मनामध्ये चुकीचे विचार येऊ द्यायचे नाही, थोडक्यामध्ये सकारात्मक विचार करायचा, असं पहिल्या चरणामध्ये तुकोबारांनी. करावा विचार तरावया पार भवसिंधू. भवसागर तरण्याचा विचार करायचा. अर्थात आपल्या वाट्याला जे काही कर्माला असेल
कीर्तनाचा आहे, प्रवचनाचा आहे, गायनाचा आहे, शेती करण्याचा आहे, रोजगार करण्याचा आहे, स्वयंपाक, जे कुठलं कर्म असेल ते सकारात्मक भावनेने करावं. कारण आपल्याला एवढा फरक कळतो का नाही, तुमच्या घराला चहा पाणी तुम्ही बोलवलात, भांड पडलं तेही कळतं ना, आपटलं हे कळतं ना. म्हणजे सकारात्मक कारण सगळं कळतं जगाला. आपण अज्ञानात राहून की ह्याला कळत नाही त्याला कळत नाही म्हणून आपल्या कार्याचे साक्षीदार आपण झालो की माणसाकडून चूक होत नाही. एवढा विचार करायचा. अभ्यास करतोय ना, पुराणे माय आले की पुस्तक ओढायचं आणि बाप आले की पुस्तक ओढायचं, समजायचं आपला विचार चुकीचा आहे. त्याने विचार केला पाहिजे की मला पुढे जायचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण अंतःकरणातून विचार केला, सकारात्मक विचार केले, 100% यशस्वी आहे. छोटेसे उदाहरण आमच्या मृदंगाच्या छान होतात, काही गोष्ट फार मोठं नाही, 25 वर्ष वय बरोबर आहे. किती मॉडेल तुमच्यासोबत शिकायला होते? 50 शिकलो. किती लोकांना तुमच्यासारखे छान वाजवता येते? 4-5 लोकांना आहे ना. 50 पैकी 4-5 लोकांना, 45 लोकांना शिकवायला का वेगळा माणूस होता राहून तोच माणूस होता ना शिकवणारा. एकाच ठिकाणी केलं नाही विचारते ना, तुला काय करायचं, बघू उद्या करू, परवा करू, फलाना पडले मागं. लक्षात आलं का? मग सकारात्मक विचार करायचा. माझ्यासोबत 40 पोरं होते, 50 पोरं होते शिकायला. अभ्यास करायला काय म्हणायचं, तुला काय पडलं, कलेक्टर व्हायचा का, तुला काय एसपी व्हायचं का, असं काहीतरी बोलायचं. पडले मागं, कारण विचार बदलला, चुकीचा विचार झाला. माझी तुम्हाला विनंती आहे, भगवंताच्या कृपेनं मनुष्य अतिशय चांगला आपल्याला मिळाला आहे. कुठल्याही क्षेत्राला कमी न समजता अंतःकरणपूर्वक सकारात्मक विचार करून चला, 100% ह्या संसारातून आनंदाने जाऊ शकतो. रडत आदळत आपटत नाही, एकदम आनंदाने जाता आलं पाहिजे. आणि आपल्या आयुष्यातला विचार जर चांगला असेल तर मरण सुद्धा सोपं जातं. चुकीचा विचार जर झाला तर माणूस अडकून पडतो. जडपदार्थाची कथा तुम्ही ऐकल्या, आयुष्यभर भक्ती केली, प्रेम केलं सगळं भगवंतावर, आणि मरते वेळेस हरणाच्या पोटाला गेला, कारण त्याच्यात अडकला. आणि मरणी जयाचे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा संग्रावे मातेची तुवा. ज्ञानोबांनी 8व्या अध्यायामध्ये सांगितलं, सतत चिंतन करणाऱ्या माणसाला काही अवघड जात नाही. बाळांनो, तुम्ही अभ्यास करताना तर झोपीत सुद्धा अभ्यास लक्षात आला पाहिजे. तुमच्या झोपीत सुद्धा हे प्रश्न, असा प्रश्न आहे, ह्या पुस्तकाच्या उत्तर 100% येतं बरं का. मी माझ्या मनचं नाही सांगत. दिंडीला कोण कोण जाऊन आला तुमच्यापैकी? जरा हात वर करा. दिंडीला तुकोबारायची असेल, ज्ञानोबारायची असेल. मला कसं काय सत्ता ठेवल्या गावामध्ये? 3-4 लोक दिंडीला जाऊन आले. हातावर करा. एवढे लोक जाऊन आले ना. आता तुम्हाला हे सांगायचं मला, त्या दिंडीमध्ये रात्रंदिवस फक्त ज्ञानोबा, तुकाराम, गोरोबा, चोकोबा ह्याच विचार होता आपला. आणि त्या दिंडीमध्ये जेव्हा झोपला तुम्ही 2-3 दिवसानंतर, 3 दिवस दिंडी चालल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी झोपला तुम्ही. रोज झोपतो पण 4थ्या-5व्या दिवशी विचार तुम्हाला झोपीमध्ये दिंडीतच होतात. तुम्ही सांगा, दिंडीत 15 दिवसांनी महिन्यानंतर घरला आलात, 2-3 दिवस दिंडीतच होतात ना. झोपीमध्ये सुद्धा अंग घालत होता, आपण टाळ्या वाजवत होतो, झोपीत सुद्धा बरं का. कारण तो विचार रात्रंदिवस एकच विचार होता, अगदी असा विचार अभ्यासक्रमाचा काळात विचार. या जगात काहीच अवघड नाही, कारण दिंडी जर तुमच्या स्वप्नात येते, दिंडीत सगळं आपलं अंग घालतं, कारण आपण एकरूप झालो. हे असे काही नाही अवघड, काहीच अवघड नाही. एवढे एकरूप व्हा, जीवन खूप सुंदर आहे. अतिशय सकारात्मक विचार करायचा. कारण तुकोबाराय म्हणतात, जर तुला सकारात्मक विचार करता येत नसेल ना, तर तुकोबारायने आठवण करून दिले की हा देह कशा आहे, नाशवंत. हा देह नाशिवंत, नाशिवंत नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु तुकोबाराने पहिल्या चरणामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणाला विचार करायला सांगितला, संसार करण्याचा विचार करायला सांगितला. हा माणूस सहजासहजी स्वीकारणार नाही हा विचार, म्हणून तुकोबारा काय म्हणाले, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह जाणार आहे, 100% जाणार आहे, सारा सावधान हो. मला वाटतं कीर्तन सोडून फक्त 1 तास झाले बरं का. 1 तास. माझे चेहरे जे दिसतात, पुरुषामध्ये 1 माणूस आणि स्त्रियामध्ये इकडे आणि तिकडे, हे 3 चेहरे मला दिसतात बरं का. खूप बारीक पाहून असे बसले बघा, उगा रट्ट असे बसले, असे पुतळ्यासारखे बसले. तुकाराम महाराज गोरी तोंडावर ठेवली म्हणतात, मी तिकडे नेत नाही तुम्हाला.
बाकीच्या टाळ्या वाजवल्या, विठ्ठल विठ्ठल म्हणलं, मग ते भजन झालं. पण 2-3 चेहरे पाठीमागच्या लांबायचे तर मला दिसत नाही, पण दिसतात तेवढे. मला सांगा 1 तासामध्ये तुमच्याकडे बघायचं जर मला कंटाळा आला तर घरच्याची काय परिस्थिती असेल हो? कशी संसार करत असेल सांगा बरं. एवढं का बरं जीवनाला एवढं का हे व्हायचं, अवघड काय समजायचं? मस्त हसायचं, खेळायचं, टाळ्या वाजवायच्या, उड्या मारायच्या, भगवान भगवान करायचं, नामस्मरण करायचं, आनंद घ्यायचा. आनंदच घेत नाही आपण, ठरवून ठेवले असं पक्का वेळ नुकसानाची घंटा ताईट झाल्यासारखं मोकळं द्यायचं. छान. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशवंत आहे, 100% जाणार आहे, आणि काळ आयुष्य खात आहे. घडी घडी काळ वाटियाची पाहे, अजून किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणाला आयुष्य कमी होऊ लागलं, प्रत्येक क्षणाला. हा देह नाशवंत आहे. हात पाय कान नाक डोळे किती जरी कष्टाळू असते, किती जरी काम करणार असेल, किती जरी ताकदीचे असते, ते एके दिवशी 100% जाणार. म्हणून ज्ञानोबारांनी सांगितलं की ह्या देहाला तू चांगली सवय लावा. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होईल कारणे से करे. डोळ्याचे देखावे, कानी हाण ऐकावे, म्हणे जे भावावे बोलावे वाचे, ते हात बाहेर आवे, मीच करून निघालावे, मग सर्व काळी स्वभावे मीच आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं तुझ्या हाताला, पायाला, कानाला, डोक्याला जसं दिंडीमध्ये सवय लावली ना तुम्ही, जय हरी माऊली, जय हरी माऊली, जेवली का, माऊली उठली का, माऊलीशिवाय भाषाच नव्हती. पाय चालले दिंडीकडेच, हात चालला दिंडीकडेच, तोड पाठ पोट सगळं दिंडीमध्ये. तेवढं एक रुपयाचं बाळानं, तेवढं पुस्तकामध्ये तेवढं 1 रुपयाचं. बाथरूम मध्ये गेलं तरी अभ्यास करायचा, बाथरूम मध्ये गेलं तरी दात घासत घासत त्या व्याख्या पाठ करायची, फलन पाठ करायचं, दात घासत घासत बाहेर यायची, विसरल्यानंतर पुन्हा बघायचं, वाचायचं, पुन्हा परत जायचं. विसरच पडत नाही. तुम्ही 5 मिनिटं वाचायचं आणि 1 तारखेला वाचतो, 5 तारखेला वाचतो, होतच नसतो अभ्यास त्याचा. एवढ्या बारीकीने करायचं, कारण गेलेला वेळ पुन्हा परत येत नाही. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येक क्षणाला आयुष्य कमी होऊ लागले. 50 वर्ष झालं असेल, 60 वर्ष जर आयुष्य झालं असेल तर आपण काय म्हणतो, 50वा वाढदिवस, 75वा अमृत महोत्सव, सुवर्ण महोत्सव साजरे करतो आपण. खरंच वाढदिवस आहेत का? माझा मुलगा 5 वर्षाचा होता, छोटा मुलगा जालन्याला. मी जिल्हा पुरवठ्याकडून डेप्युटी कलेक्टर पदावर होतो. मी पेपरला मुद्दाम त्याचा फोटो टाकून बातमी दिली, चिरंजीव अजय तुझा 5वा घट दिवस. आणि खाली लिहिलं की बाळा, 5 वर्षाच्या जीवनामध्ये ज्या चुका झाल्या त्या चुकाची पुनरावृत्ती करू नको, ह्याच तुला आईवडिलांची शुभेच्छा. आपण काय म्हणतो 5वा वाढदिवस. काही लोक आले असं कसं साहेब, असंच आहे म्हणलं, कारण 60 वर्ष 70 वर्षाचं आयुष्य असेल, त्यातले 5 वर्ष गेले म्हणजे 65 राहिले, अजून 5 गेले तर 60 राहिले. आयुष्य वाढत नाही, घटत जाते. जवळ बाळवळिया वाढे, तव भोजी नाचती कोडे, आयुष्य निमाले अंतुलीकडे ते ग्लानीचे नाही. ज्ञानोबा म्हणतात वाढदिवस कसा होऊ शकतो? हा घट दिवस आहे. जन्मले या दिवस दिवसे हो लागे काळाची कैसे, तरी वाढती करते उल्हासे उभवती गुडिया. अरे एक एक दिवस क्षण क्षण आयुष्यातला कमी होत चालला, आणि तुम्ही वाढदिवस कसं काय म्हणता त्याला? कारण हा नाशवंत देह आहे, कमी होत चालला, आयुष्य काळ खाऊ लागलाय. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. 100% बरं का, नाशवंत 100% देह जाणार आहे. एखादी आई प्रचंड प्रेम करते म्हणून आई वारल्यानंतर कोणा मुलाने हात नाही ठेवून घेतला. एखाद्या आईच्या डोळ्यातून वडिलाच्या डोळ्यातून आनंदाश्रू सारखं कळायचे, लेकराबद्दल कृपादृष्टी व्हायची, मग कुणी डोळे ठेवून नाही घेतले. पण 100% सांगतो, सोनं काढून घेईल त्याच्या अंगावरचं, अंगठी काढून घेईल, कागद काढून घेईल. काय तर विचित्र प्रकार तर खूप आहेत ते सगळे. उदगीरला शिकायला असताना दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. दुपारचं कॉलेज संपलं, परत जात असताना एक म्हातारी मरून पडली, ती भिक्षा मागणारी. हा नाशवंत लोक किती विचित्र आहे बघा. म्हातारी मरून पडले, 35-40 वर्षाचा सांगतो मी तुम्हाला, 35 वर्षाचा म्हातारी, भीक मारणारी म्हातारी. मग डिपार्टमेंटचे लोक आले, ते गठोडं, कोण पिसकी आहे काय बुड्डी, कोणाची आई आहे का, कोणाचा बरेच भिकारी जमले. प्रत्येक जण म्हणतो आम्हाला कुछ नाही, आम्हाला काही संबंध नाही, आमचा काही संबंध नाही. एक जण खाली बसताना ते गाठोडं सोडलं, पहिलं चिंदू मध्ये गाठ होती, पुन्हा दुसरी गाठ सोडली, तिसरी सोडली, चौथी सोडली, 7-8 गाठी सोडल्यानंतर मध्ये तेव्हा 10,000 रुपयाच्या 5 नोटा निघाल्या, 50 रुपये. कधी 35 वर्षाचे, म्हणजे आजचे 50,000 म्हणलं तरी चालतं, एवढा मोठा फरक आहे. आता काय म्हणतात माहिती आहे गोबरेले, ही आम्हाला अम्मा आहे, कोणी म्हणते मेरी सास आहे, कोणी म्हणते मेरी बहीण आहे. सगळे नाते जोडले लोकांनी त्या 50 रुपयाच्या. ही वस्तुस्थिती आहे का जीवनाची. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कारण ह्या जगात कोणीच कोणाचं नाही, कोणी ना कोणाचे एका देवावेण, मना नारायण सद्बुद्धीने. आपण असं म्हणतो माझी आई पंढरपूरला जायची, माझा बाप पंढरपूरला जायचा, ते ज्ञानेश्वरी वाचायचे, ह्या भंग वाचायचे. अरे त्याच्यासोबत तुझं तुझ्यासोबत एक छोटासा प्रयोग. ही माऊली समोर बसलेत, घरला जाताना ह्यांच्या पायाला ठेस लागली. बघा पुढे आपला आहे का? त्यांच्या पायाला लागणार नाही, कारण माऊली समोर तुम्ही मस्त उदाहरण म्हणून घेतलं तुमचं. पायाला ठेस लागली, घरी गेल्यानंतर बायकोनं पट्टी बांधली, लागलं हो, हळद टाकली, आई पण म्हणले, वडील पण म्हणले, बायको लेकर सगळे म्हटले. जेवण झालं, पुन्हा कुणाला झोप लागली रात्रभर, कोण जागे?
एकटे जागे आहेत ना, बाकी सगळे झोपले ना. कोण कोण झोपत त्यांच्या जागा? कोणीच नाही. कोणी ना कोणाचे एका देवावेन मना नारायण सद्बुद्ध. या जगात कोणीच नाही. मला वाटतं ना एवढे माझे मित्र आहेत फलन नाही, कोण येत नाही बेटा. बेरोजगार झाले की एकट्याला जावं लागतं, अधिकारी झालाच मोठा झाला की सगळे आमचं आमचं म्हणतात सगळे. ती वस्तुस्थिती आहे. पण जीवनाकडे खूप सकारात्मकतेने बघायचं. एक छोटंसं उदाहरण दुसरं सांगतो मी तुम्हाला. त्या नाशिवंत हे जाणार कसं आहे. 5वी 6वीला असेल. आमच्या गावातील जर एखादा माणूस वारकरी जर मेला टाळकरी वगैरे तर भजन करत नेतात. बऱ्याच गावांनी प्रथा आहे ती. आणि तिथे गेल्यानंतर एक नामदेव महाराजाचा 9 चरणाचा अभंग आहे. काय लोकांच्या डोक्यात माहिती कीर्तनात वगैरे म्हणत नाहीत, पण तिथे 100% संशयात म्हणतात. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणून या मानसी म्हणून ऋषिकेशी शरण तुझसे मी आलो. हा अभंग आमच्या गावामध्ये फक्त बाबाला येत होता. आमच्या आजोबाला एक माळकरी माणूस मेला, त्याला मातीला घेऊन चालले. बाबा वयस्क झाले होते, त्यांना चालता येत नव्हतं. मग माझे वडील म्हणाले बाबासोबत जा. पण आमच्या डोक्यात पक्क भरलं होतं लहानपणी समशानात भूत असतो, प्रेतात जाऊन तिकडं राम 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 म्हणत घाबरत घाबरत बाबाला धरून समशानामध्ये गेलो. त्याला पेटवलं. काय पाहतोय आपण? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबारांनी सावध राहायला सांगितलं. आयुष्य खातोय काळ, नाशिवंत देह जाणार आहे का घालणार आहे आपण आता नंतर बघू. त्या समशानामध्ये त्या प्रेताला पेटवलं. घाबरत घाबरत मान डोळे बंद करायचे, उघडायचं, बघायचं. प्रकार झाला सगळा. आणि बाबा वयस्क असल्यामुळे हळूहळू चोरू लागले आणि सगळे लोक निघून गेले. आणि 4-5 जण पोरं, तरुण पोरं, एवढी मोठी मोठी पोरं हातात दांड्या घेऊन होते, असं काठ्या घेऊन उभे होते प्रेताच्या बाजूला. मी फिरून बघितलं भीत. बाबाला म्हणलं बाबा पळा लवकर, आता भूत येतो. मला काठ्या घेऊन भीत भूताला मारायला. बाबा काय म्हणाले? भूताला मारायला नाहीत बाळा, त्या प्रेताचं जळता जळता हात पाय जर बाहेर आला, डोकं बाहेर आलं तर त्या काठीनं लोटून मध्ये घालण्यासाठी उभे आहेत. आता मला त्याचा अर्थ जास्त कळतो. म्हणजे देह जर 100% जाणार नसेल ना, जाणार सकळ घालणार सकळ, काही ठेवून घेणार नाही. बाहेर हाताला काठीनं मध्ये लोटून मध्ये घालणार, सगळे राख करून टाकणार. ही वस्तुस्थिती ह्या देहाची. म्हणून तुकोबाराने सांगितलं नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून जोपर्यंत देह आहे, जोपर्यंत आमच्या हातामध्ये ताकद आहे, बुद्धीमध्ये ताकद आहे, तोंडामध्ये ताकद आहे, चुगल्या चाड्या करायच्या नाहीत, लावायचं नाहीत, भांडणं लावून द्यायचे नाहीत, किरकिऱ्या करायच्या नाहीत. कारण 100% परत फळे बरं का. 100% पेड बोई बबुल का आंबुआ कहा से पाय. जर बाबळ पेरली, किती खत पाणी घातलं तर त्याला आंबे लागणार नाहीत, त्याला काटेच येणार आहेत. चुकीचं पेरू नका, अंधारा सुद्धा चुकीचं करू नका. जर पाप केला तुम्ही, केले कर्म झाले तेचे पुढे भोगाले. ज्ञानोबारांनी सांगितलं केले काम कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फेडिता ऋण जैसे ओसंडीना. घेतले ऋण फेडल्याशिवाय फेटत नाही, तसं केलेलं कर्म भोगल्याशिवाय चुकत नाही. मग तुमच्या नवऱ्याच्या माध्यमातून भोगावं लागेल, बायकोच्या भोगावं लागेल, लेकरांच्या भोगावं लागेल, सुनेच्या भोगावं लागेल, कुठून ना कुठून भोगावं लागतं. म्हणून चुकीचं करायचंच नाही. जैसे क्षेत्रीजे पेरीजे ते आन वाचून निपजे का पाहिजे तेच लेखेजे दर्पणादारे. माऊली असं म्हणतात आरशात जी पाहिजे ते दिसेल. काळा असेल तर गोरा दिसणार नाहीस, आणि गोरा असेल तर काळा दिसणार नाहीस. आणि जमिनीत जे पेरलं तेच वर येत असतं. म्हणून चुकीचं पेरायचं नाही. चुकीचं पेरलं म्हणजे आचरण चुकीचं करायचं नाही. कारण चुकीचं केलं ना, एक कॅमेरा जर इथं लागला तर घाम फुटतात. ह्याने रेकॉर्डिंग सुरू केली. आपण बोलताना विचार करून बोलतो, सगळे रेकॉर्डिंग होऊ लागलं ना, चुकलं राहायला बघू शकतो आपण. पुन्हा श्रीमद भागवतामध्ये 14 कॅमेरे सांगितले, बरोबर का महाराज? 14 कॅमेरे, सकाळचे देवता, दुपारचे देवता, संध्याकाळी सगळे रेकॉर्डिंग करून घेतात आयुष्यातलं. चित्रगुप्त काढण्याचं म्हणता हा ह्याला धोरणीने असं केलेलं आहे. म्हणून चुकीचं पेरायचं नाही, एक क्षण वाया घालायचं नाही, अतिशय काळजीपूर्वक करायचं. कारण तुम्हाला जर अभ्यास करायला पुस्तक आहेत ना, दिल्लीला गेले तर तीच आहेत, हैदराबाद गेला तर तीच आहेत. कुठेही अभ्यास करता येतो, कुठेही बसून ठाईच वैसवणी करा चित्त आवडी अनंत आळा बाबा, कुठेही करता येतं. ह्या फक्त नाशवंत देहाची माहिती करू द्या. हा देह जरी नाशवंत असला तर ह्या देहाची सुद्धा मागणी बरं का देवाची. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोक भावा जन्मा नारायण नामे होऊ जीवन मग कीर्तने अनंत गावो गीते लोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाय धन्य मे जन्मालो दासोचे झालं. त्या देहाला कमी नका समजू. मेलेलं बरं अजिबात म्हणायचं नाही. कारण ते म्हणतात मृत्यू लोकांमध्ये पाठव म्हणून, कोण? स्वर्गातले. आणि इथं काय म्हणतो? मेलेलं बरं. रोज पेपर काढून बघा तुम्ही, 4 आत्महत्या येतात, वेगवेगळ्या कारण असतात. अरे मरण्यासाठी ध्येय आहे का? जाणार आहे ना 100%. तू किती इच्छा व्यक्त केलास तू तुला ठेवणार नाही. आणि जर संपला असेल ना तर विमानात असेल तरी नेईल. आणि जर जिवंत असेल राहायचं असेल ना आपल्याला, विमानातून पडलं तरी जगवेल, सायकलून पडलं तर मारेल. कारण त्याचा अधिकार मोठा आहे तेवढा. म्हणून ह्या देहावर प्रेम करायचं, स्वार्थापोटी नव्हे, ह्या देहातून करून घेण्यासाठी. कारण ह्या देहातूनच सोडवणूक करणार आहे आपली. आणि कोण करणार आहे सोडवणूक? आपलं आपल्यालाच करावं लागणार. ज्ञानोबारांनी सांगितलं ना, आपली आपणच सोडून करून घ्यावी.
आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. संसार सोडायला नाही, संसाराचं बंधन तोडायला सांगितले. माझी बायको, माझं घर, माझी गाडी, माझं प्राण माझं, आणि फक्त देव माझा 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 म्हणायला, आणि बाकी सगळं माझं दुसरं सगळं. तर त्याच्यातून बाहेर पडायला सांगितले. संसार बंधन तोडा वेगी. आपली आपण सोडून करायची. पोरं काय करतात माहिती का? त्याच्याकडे अभ्यास करा, पुस्तक चांगलं आहे, त्याच्याकडे अभ्यासाला जातो. पुरी म्हणतात त्या मैत्रिणीकडे अभ्यासाला. अरे कशाला दुसरीकडे जाता बाबा? तिथे तेच पुस्तक आहे, तेच पुस्तक आहे. त्याने किती अभ्यास केला तर तुझ्यासोबत येत नाही त्याचा अभ्यास. परीक्षेला तो स्वतंत्र बसणार आहे, तू स्वतंत्र बसणार आहे. अनेक समय बरं का आपल्याला त्याच्यासोबत गेले की होतं आणि एकत्र बसून केले की होतं. आपली आपण करा सोडून परीक्षेमध्ये तुझं तुला लिहावं लागणार आहे. माय बाप बहीण भाऊ मी तुम्हाला तिथपर्यंत सोडायला येऊ. आता काय म्हणले तुम्ही मला रस्ते नेता? आम्ही म्हणलो नानराज माझी उद्यांची मदरचं कीर्तन करायचं. मी नाही क्षण हाचे आपण चांगला आहे बरोबर का? डॉक्टर साहेब बसले मला पाठ करावं लागेल मला. आपण जरा घुटून नाही, आम्ही हे की सोबत, आम्ही एक सोबत कुठं बसले होते? ते खाली बसले. महाराजाला केलं उभं करा तुमचं तुम्ही करत. असंच आहे संसार सगळा. लक्षात आलं का? प्रत्येक जण फक्त तिथपर्यंत नेऊन सोडतं, पिटवून देतो, लावून देतो, गोड बोलतं, मदत करतं, पण शेवटी ज्याचं त्यालाच करावं लागतं. कारण आपुली आपण करा सोडवून 100% करायचं. गेलेल्या वेळेत नाही, ह्या जगात आवड नाही पडा. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला ते सांगतोय. नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. जरी तुम्हाला 365 दिवस दिसत असले परीक्षेला एखाद्या उद्दिष्टाला काम करण्याला, तर प्रत्येक सेकंदाला कमी होऊ लागले आयुष्य आपलं. आणि वेळेचं गणित करायचं. एका मिनिटामध्ये ज्ञानेश्वरीच्या 10 ते 15 वया वाचन होतात. 15 वयापर्यंत वाचन होतात अभ्यास करणाऱ्या माणसाला. करायचं म्हणजे करायचं. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. ज्या लेकराला 60 सेकंदाचं गणित करता आलं की 1 मिनिट गेल्याचं जरा वाईट वाटलं ना, तो 100% यशस्वी होतो. आणि ज्याला वेळेचं गणित करता येत ना, ते यश होणं फार अवघड आहे. नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ह्या देहाचे जे अवयव आहेत ना, या सगळ्या अवयवाचा सदुपयोग करायचा. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. ह्या साधनाकडून सच्चित आनंद पदवी घेऊ शकतो. नमस्कार, जय हरी दादा, काका दादा. कीर्तनात आलो आपण काय म्हणतो? श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी नन्वा तुकाराम जनार्दन म्हणतो का नाही? सांगा बरं. सगळे नाव किती सुंदर घेतो. श्याम, कृष्ण हरी श्याम. आणि कीर्तन सुटल्यानंतर नारायणला, एखाद्याचं नाव नारायण असतं, त्याला काय म्हणतो? नार्या भाई, राम्या भाई, श्याम्या. आणि एवढा बदल पडला का लगेच बाहेर गेले बरं तुमच्यामध्ये? नाशवंत दे इथे तोच होता, बाहेर जातो तोच आहे ना. मग बदल कर ना. फुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याचे. अरे तुला भगवंताने तोंड दिले, हत्तीचं तोंड तुझ्यावर मोठं आहे, जीभ तुझ्यावर मोठी आहे. रामकृष्णाने म्हणू शकत नाही ना. त्याच्या ध्येय नाशवंत आहे. बघा ना, आमच्यापेक्षा डोकं एवढं मोठं आहे, त्याची बुद्धी एवढी मोठी नाही ना. वाघ आमच्यापेक्षा चंचल आहे. आळंदीला पंढरपूरला आमच्यापेक्षा वेगात पडत जात नाही. म्हणून सकारात्मक बघा. सुखाच्या गोष्टी करा. सुखाच्या गोष्टी कशा? चला आनंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा होतील संताच्या भेटी, सांगू संसाराच्या गोष्टी. संसाराच्या नाही, सुखाच्या म्हणतात माझ्या संसाराच्या. मग जर संसाराच्या गोष्टी सांगायच्या नाही त्यांना, तर पंढरपूरला गेलात, आळंदीला गेलात, बोलायचं काय माहिती तुझ्या पुरीचं लग्न झालं नाही अजून, पोराचं जमलं नाही का, कुठे नोकरी नाही लागली. अरे सुखाच्या गोष्टी करायला सांगितलेत ना. बोला ना तिथे की माऊलीची काय कृपा आहे, एवढे लोक मेले, फलाना अपघात झाला, त्याच्यातून मी वाचले बाबा, फलान ठिकाणी असं झालं, एवढा आजार आता, माऊलीची कृपा, आळंदीला आलो, देहूला आलो, पंढरपूरला आलो. ह्या सुखाच्या गोष्टी करा ना. काय कीर्तन छान झालं आमच्या गावामध्ये, कथा किती सुंदर झाली, मला हे माहित नव्हतं. हे बोला ना तिथे जाऊन. नाहीच बोलत. ह्या नाशवून घ्यायची भीतीच नाही. अजून जगणार आहे, अजून जगणार आहे. आणि कुठपर्यंत ओढणार आहोत आपण. मी डेप्टी कलेक्टर झाल्यानंतर पहिल्यांदा गावात गेलो. आता गावाकडला फार आनंद वाटला. माझा एक मित्र होता, त्याचे वडील आजारी पडले होते, खूप आजारी होते. माझी आई काय म्हणजे माय तुझा बालपणचा मित्र आहे ना, त्याच्या बापाला भेटायला जा. आमचे विचार बघा ना कसे आहेत ते. गेलो भेटायला आणि खरंच ते अंतरुणावर पडलं होतं. मी तिथे गेले, पाय त्याला जाऊन बसलो. बाबा ते पोरं लगेच म्हणे विजू काका आला, विजू अण्णा आला, विजू काका आला. अहो ते म्हातारा उठून बसलं. मला बाबा झोपा झोपा झोपा. उठून बसतं ते. आणि काय म्हणतं ते मला, बरं झालास तू आला असते. आता त्याच्या लेकराचं नाव बदलून सांगतो, कारण रेकॉर्डिंग मुलाने पण त्याला जर कळत मला भांडणाले. उठून बसलं ते म्हातारा. काय म्हणाला, बरं झालास तू आला असते. त्या श्याम्याला सांग, त्याला अक्कल नाही, त्याला माझ्या डोळ्यासमोर 2 एकर घेऊन ते बाजूचा निघालेला. माझा म्हणजे माझा जीव सुखाना जाईल. काय लिहिणार आहे सांगा बरं. नागवेची जाई सुखे उत्तराई झालो पैशाने. महाराजांनी सांगितलं रिकाम्या हाताने येणार आहेस, रिकाम्या हाताने जाणार आहेस. आणि हे तुला कळलं की सुख आहे, आणि हे जर नाही कळलं तर सगळं दुःख आहे. नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणजे तुझ्या गौऱ्या संसारात जाऊन पडल्यावर तुला वाटतंय माझ्या डोळ्यानं 2 एकर घेतल्याला बघितलं की माझा जीव सुखानं जाईल. ही मनोवृत्ती बदलून टाका. काही नाही सोबत इथलं इथं टाकून द्यायचं. कोट्यावधीची माणसं मेली या कोरोनामध्ये, 1000 कोटीचे मालक मेले. अहो बोलता सुद्धा आलं नाही.
एखाद्या जर मला असताना डॉक्टरला तुम्हाला 10 कोटी देतो, डॉक्टर साहेब लिहून दाखवलं असतं, बोलताच येत नव्हतं. 10 कोटी लिहून तुम्हाला देऊन टाकतो, मला 10 मिनिटं बोलायची ताकद द्या. देऊ शकला असता का डॉक्टर? नाही देऊ शकला असता. म्हणून एकही क्षण वाया घालू नका. हा ध्येय नाशिवंत हातानं पायानं असं कोपरे काढायचे, पुढे जा पुढे जा, नाही म्हणायचं, बस नाही बाजूला म्हणायचं, जवळ बसून घ्यायचं. काय सांगू त्याच्या माध्यमातून आपल्या पदरात पुण्य पडलं तर नकारात्मक समोरच्या माणसाला कसं वागायचं त्याचा विषय, आपण कसं वागायचं आपला विषय. रस्त्याने जाताना जर तुमच्या पायाला ठेस लागले, एखादा दगड लागला आणि रागाच्या भरात जर तुम्ही पुन्हा लाथा घातल्या त्या दगडाला, तर तुमची बोटं फुटतील, अजून जास्त फुटतील. ह्या दगडापेक्षा तरी बेकार माणसेच संसारामध्ये आपल्या अवतीभोवती. त्या दगडाला ओलांडून तरी जाता येतं. त्याच्यापेक्षा अवघड आहेत. अहंकारानं भरलेले आहेत, मीपणानं भरलेले आहेत, द्वेषानं भरलेले आहेत, स्वार्थानं भरलेले आहेत. पुन्हा पुन्हा लुटून जाणार आहे. त्याच्यापेक्षा आपल्यात बदल करून घ्यायचा. माघार घेणं, परिस्थिती रूपा प्रसंगानुरूप माघार घेणं म्हणजे हार नसते, तर त्या परिस्थितीवर तो मिळवलेला विजय असतो. मग बेशक माघार घ्या. कृष्णाला रणछोडदास म्हणतात. रणछोडदास पळून गेला कालेवनाला बघून, जरासंधाला बघून कृष्ण पळून गेला. मग काय भित्रा होता का कृष्ण? बेशक माघार घेत. बाबा तुझं बरोबर, सासू किरकिर करू लागली, आई तुमचं बरोबर, जाऊ द्या, शांत बस ना. सुनेला काही वाटलं रागाला, माया तुझंच बरोबर, जाऊ दे, कसं का, जाऊ दे चटणीवर, हा मला बघतीस का, माझ्याकडे बघतीस का, फलानं पाचता डोळे. अरे कुठपर्यंत ओढणार आहे वया देहाला? हा नाशवंत आहे. कधी झटका फटका बसेल माहित नाही. बोलणारी माणसं अंतरावर आपली उठत सुद्धा नाही. काही कोमात जातात 6-6 महिने, 6-6 वर्ष, 2-2 वर्ष. त्याची कृपा असावी. त्याची कृपा असण्यासाठी दिलेल्या अवयवाचा नखशिकांत वापर करावा. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. उद्या म्हणून नाही, रात्री पडताना सुद्धा चिंतन करत पडावं. ज्ञानेश्वर कन्या गुलाबरावजी महाराज सांगतात, प्रत्येकाला आपल्या भक्तीचं मोजमाप करता येतं. प्रत्येकाला. एखाद्याला वाटलं ना मला सगळं भगवंताला दिले, चांगलं दिलं, तुझ्यावर उपकार केले भगवंताने, फार चांगले दिले, अहंकारात जाऊ नको. मला गायनाचं अंग दिलं, मला कीर्तनाचं दिलं, मला मृदंगाचं दिलं, मला सगळं येतं. अजिबात येत नाही. ज्या दिवशी तू म्हणलास मला सगळं येतं, येथ जाणीव करी ते चिनेने, आतिले पण मिरवी ते चिवणे, आम्ही झालो आहे जो म्हणे तो काहीच नव्हे. ज्ञानोबराने नव्या अध्यात्मात सांगितलं, त्याला वाटलं की मला सगळं येतं. माऊली म्हणाले त्याला काहीच येत नाही आणि मला काहीच येत नाही म्हणून राहावं. जो नम्र झाला होता तेने कोंडीले अनंता. काका दादा जय हरी माऊली बाळा म्हणा. लेकरू एखादा ग्रामसेवक झाला, एखादा तलाठी झाला, तुमच्या गावातला 10वीला चांगले मार्क पडले, पाठवून हात करा, अरे वा आमच्या गावचं लेकरू छान छान झालं म्हणा. कौतुक होतं माणसाचं. झाला असेल मग दिला असेल, आमच्या का उपकार केले का, आम्हाला काय देणे घेणे. अजिबात म्हणू नये, अजिबात म्हणू नये. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आपण उदाहरण पाहत होतो ज्ञानेश्वर कन्या गुलाबरावजी महाराज. झोपल्यानंतर स्वप्नामध्ये जे भक्तीचा जर मार्ग आमच्या समोर आला की आम्ही भजनात बसतोय, कीर्तनात बसलो, गायन करतोय, प्रवचन करतोय, पारायण करतोय, तर 100% ओळखायचं की आम्ही भक्ती मार्गावर. आणि काही जर स्वप्नात एवढं वाटलं, काही जरी येऊ लागलं तर ओळखायचं आम्ही भक्ती मार्गावर नाही. उदाहरण तुम्हाला दिंडीचं दिलं. 3-4 दिवस दिंडीत चालल्यानंतर रात्रभर स्वप्नामध्ये दिंडीत होतो, तेव्हा ओळखायचं की आम्ही योग्य भक्ती मार्गावर आहोत. आणि या नाशवंत देहाच्या प्रत्येक अवयवाकडून करता येते बरं का. फक्त हाताने भक्ती करता येते, डोळ्याने भक्ती करता येते, तोंडाने भक्ती करता येते, पोटाने करता येते, पाठीने करता येते. तुम्ही मला काही सांगता महाराज पोटाने कशी भक्ती करता येते? समजा तुम्ही जेवायला बसला, 2 भाकरी तुमच्याकडे आहेत आणि समोर 2 माणसं उपाशी दिसतात. त्यातली अर्धी तुम्ही खाली ना अर्धी त्यांना दिली. भक्ती झाली ना. पोटाला कमी घातलं ना का, ही भक्ती झाली पोटाची. तुमच्या डोळ्याला दिसलं, तुमच्या हाताने एखाद्याच्या डोक्यावर हात फिरवला, झाली भक्ती. एखाद्याला गोड बोलला, झाली भक्ती. आणि आम्हीच करू शकतो सगळे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग तुकोबारायांचा प्रश्न असा आहे की क्षणाक्षणाला विचार कर म्हटलं तरी लोक विचार करत नाहीत. नाशवंत देहाची भीती घातली तरी लोक करत नाहीत. मग तुकोबारा म्हणाले, असं जर तुला कळत नाही ना, मग संताच्या सहवासात जा.
करावी तातडे परमार्थी. संतांच्या सहवासात जा आणि परमार्थाकडे जा, तातडीनं जा. सावधान सांगितलं, आपण सावध होत नाही. तुकाराम महाराजासारखे संत सावध झाले. सावध झालो, सावध झालो, हरीच्या कीर्तनाला नामरूपाला आलो. आम्हाला पण सावध व्हायचं आहे, कारण सावधानतेचा इशारा आपल्याला सगळ्याला मिळाला. बघा, एखाद्या डोंगरातून जर आपण चाललो असेल आणि जर बोर्ड लावला ना, सावधान रस्ता वळणाचा आहे, आपण काय करतो, गाडीला ब्रेक लावतो, गाडी हळूच चालवतो, बरोबर की नाही? आपल्याला सावधानचा इशारा मिळाला का आपल्या आयुष्यामध्ये? अपघात होईल आता म्हणून आपण माणसाला मिळाला का नाही सांगा? मिळाला ना. ते म्हणता माझ्या केसाला तर धक्का लावून बघ, मग बघतो त्याची. लावला ना धक्का, मावली पांढरी करून टाकली ना केस तुमची. सावधानतेचा इशारा दिला निसर्गाने, सावधानतेचा इशारा. बाबा सावधान हो, कारण आता पांढरे झाले, 40 ओलांडलास. आपण निसर्ग काळाचं पांढरं करतो, आम्ही त्याला डाय लावतो, पुन्हा काळं करून टाकतो. म्हणजे निसर्गाचं उलट जातो आपण. तुम्ही असो काय मी असो, त्या इशाऱ्याकडे जात नाही. म्हणून तुकोबारायन म्हणाले की अरे नाशवंत देह आहे, सगळा जाणार आहे. त्या नाशवंताची सुद्धा आम्हाला भीती वाटत नाही जाणार आहे. मग दवाखान्यात जात, आता बसून घे, केस लावून घे, फलाना कर, बिस्ताना कर, प्लास्टिक सर्जरी कर, सगळं करतो. लोखंड टाकून घेतो अंगामध्ये, सगळ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. काही जरी सोनं जरी टाकून घेतलं, सोन्याची जरी दात बसवले, तर 100% जाणार म्हणजे जाणार आहे. आता एवढं कळत नाही बाबा तुला. मग तुकोबाराय म्हणाले संत समागमे धरावी आवडी, करावी तातडे परमार्थी. शेवटचा मार्ग सांगितला. आता तुमच्या पोराला एखादा विषय येत नाही तर बसलेले, गणित जमत नाही, इंग्रजी जमत नाही, आपण काय करतो, ट्युशन लावतो. कुणाकडे? ज्याला येतं त्याच्याकडे जा, तिथे जाऊन शिक बाबा, बरोबर आहे. मग तुकोबाराय तेच म्हणाले, तुला येत नाही ना, जा ट्युशन लाव संताकडे. संत समागमे धरावी, आणि आवडीनं जायचं आहे, भांडणं करून नाही, किरकिरी करून नाही, घरच्यावर चिडून नाही, आवडीनं. कारण जिथं आवड असेल तिथं लाज असत नाही. 2-3 बायकांनी पायावर पुढे काढला, असं अडचण येतं. एक पुरुषांनी पण पाय पुढे काढला, कंटाळा असं पाय ओढणं धरणं. अहो माझ्या कीर्तनामध्ये पाय बिलकुल लांब काढाकडे, माझं काही बंधन नाही तुम्हाला, कारण माझ्याकडे लक्ष द्या फक्त माझ्या कीर्तनाकडे. कारण तुमचं जर लक्ष तुमच्या पायात असेल सगळं, ते कीर्तन कोण ऐकणार आहे? आता तर 3रं चरण चालू आहे, अजून तासभर चालतं काही कीर्तन. मी माझ्या मनचं नाही सांगत, संतांनी सांगितलं, ज्ञानोबारांनी, संत समाग ज्ञानोबारांनी सांगितलं, मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, इथं मोक्षी असे येता, श्रवणाचे माझे. ज्ञानोबाराय म्हणाले, तुझ्या इंद्रियाला दुःख देऊ नको. जाणून बुजून खोडसाळपणा नव्हे. खरंच आमचा पाय दुखतोय, कळ लागले तर पाय लांब करा, पाठ दुखतोय टेकून बसा. आणि समजा सगळं अंगच दुखतंय, मुंग्याच्या तर अंगामध्ये, जेव्हा मी उठेल उठेल म्हणतो किंवा चाल म्हणतो, तर उभं राहून टाळ्या वाजवा जागेवर, पुन्हा खाली बसा. ज्ञानोबारांनी सांगितलं ना, मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येतं मोक्ष अशा येता, सर्वनाची माझी. तुमचं फक्त लक्ष इकडे पाहिजे, हातापायात तुमचं लक्ष जाते, अडचण येतात, मोकळं भाग. इतका संत समागम सोपा आहे बरं का. कारण आपण बघतच नाही तिकडे खोला जाऊन, बरोबर वाचतो, अरे ह्याच्यात होतं हा म्हणतो, आम्हाला येत होतं, आमच्यात कळलं नाही. पोरं म्हणतात ना परीक्षेमध्ये, ह्या प्रश्नाचं उत्तर इथं होतंय आणि मी वाचलं होतं, आपण मला कळलं नाही. का नाही कळलं? कारण लक्ष देऊन अभ्यासच केलं नाही ना. कीर्तनात बसलं, कुठे बसलं, गप्पा मारल्या, मोबाईल काढले, खेळले. आता तिथे का ताईने मोबाईल काढला, एक तर 1.25 तास झालं कीर्तन सुरू. मला काय म्हणायचं, समजा तुम्ही मोबाईल काढला नसता तर काय बिघडलं असतं सांगा. एखाद्या देशाचा राष्ट्रपती तरी देश चालतो, एखाद्या देशाचा पंतप्रधान गेला तरी देश चालतो. 2 तास तू मोबाईल न काढला ना, तुझ्या घरचं काही बिघडत नाही. उगा आपला तर पंढरपूरला जाऊ द्या, दिंडी जाऊ द्या, हॅलो दार लावून घे बरं, दूध काढलं का ना, गेटला कुलूप नीटलं, लाईटा बंद कर. म्हणून संसाराच्या गोष्टी सांगा म्हणून. अरे कुठं तरी स्थिर व्हावं लागेल ना आपल्याला. संतांच्या सहवासात गेला स्थिर व्हावं लागेल ना. जर तुझ्या लेकराला एक ट्युशन लावून दिलं, तिचा अभ्यास नीट करावा लागेल ना. तिथेही कर, दिल्लीला जाऊन नापास होते, होतात का नाही? दिल्लीला जाऊन नापास, मुंबईला जाऊन नापास होतात का? आणि आमच्यासारख्या खेड्यात अभ्यास करायला सुद्धा अधिकारी होऊ शकतो. कारण काय, तुम्हाला त्याची किंमतच कळली नाही, वेळेची कळली नाही, नाशवंत देहाची कळली नाही, आणि त्या पुस्तकात सगळं हे पण तुमच्या लक्षात आलं नाही. संत समागमे धरावी आवडे, करावी तातडे परमार्थी. संतांच्या सहवासात गेलं तर परमार्थ अवघड नाही, आणि संतांच्या सहवासात आवडीनं जायचंय. खोडसाळपणाने गेला तरी आपल्यामध्ये परिवर्तन होतं, हे जरी सत्य असलं तर आवडीनं जायचं. जेवढं आवडीनं जातो कीर्तनामध्ये गेलो आपण, त्याच्यात फार आनंद मोठा आहे. घरच्या घरून जे आपण म्हणतो ना, एखाद्याला लुटून जातो, जा घरात क्रिकेट करू नको, जा त्या कीर्तनाला पंगत आहे, जीवन आहे तिकडं, त्याला येणं आणि आपण स्वतःहून येणं याच्यामध्ये मोठा फरक आहे. आवड आहे. आवडी आणि लाजवी, व्यसनाने सिरी, पिसे आणि भुलली तरी तेची काय. साभेद्यात ज्ञानोबाराय म्हणतात, आवड जर असेल ना तर लाज नसते, मग टाळ्या वाजवायला नसते. अर्धे लोक टाळ्याच वाजवत नाहीत कीर्तनामध्ये. आपण 5 वेळेस टाळ्या वाजवल्या, मी बघतो ना, आपण बघलं ना, अरे टाळ्या वाजवत तुझा अंग हालल, आळस जाईल अंगातला, भक्ती होईल, आवाज वाढेल, किती छान होईल सांगा बरं. तरी तर उगं म्हणजे गच्च बसून राहायचे असे, आनंदाने करायचे सगळं आवडीनं. संत समागमे धरावी आवडे, करावी तातडे परमार्थी. संतांच्या सहवासात गेल्यानंतर परिवर्तन होतं म्हणजे होतं. तुमचे लेकरं बोलतायत, गोंधळ करतायत, तरी पण मी त्यांना का बसा म्हणालो,
मला कळतं सगळं, लुटून पाठवणार नाही त्यांना. किती गोंधळ घातला ते बसूनच ठेवणार आहे. का बसून ठेवणार आहे? कारण आमच्या समाजामध्ये आमच्या बरोबरचे काही हिंदी भाषिक लेकर आहेत ना, त्यांना त्यांचा धर्मग्रंथ पाठ आहे एवढ्या लेकरांना. आमच्या लेकराला हनुमान चालीसा पाठ नाही, 15 वाध्याय पाठ नाही, हरिपाठ पाठ नाही. कळेल ना त्यांना राम कुणाला म्हणतात, कृष्ण कुणाला म्हणतात. चुकून तर टाळी वाजवून कीर्तनात असं झालं, महाराज त्याला महाराज म्हणतात, याला चोपदार म्हणतात, त्याला विना म्हणतात, त्याला माईक म्हणतात. एवढं तर कळत त्या लेकरांना, म्हणून घुसते लेकरांना. आणि आमची खरी संपत्ती आमची लेकर आहेत. मोबाईल खराब झाला, बाजार जाऊन बदलून आणता येतो. टीव्ही खराब झाला, दुसरा आणतो, बदलून आणता येतो. पोटची लेकर खराब झाली तर बाजारात जाऊन बदलून आणता येत नाहीत. तुमच्याकडे असं तर मला माहित नाही, पण आमच्याकडे तर बदलून आणता येत नाही. लक्षात आलं? म्हणून येऊ द्या. खरी संपत्ती ती आहे. मांडी आणा. अहो, गर्भामध्ये जर त्याच्यावर संस्कार होऊ शकतात तर ही चालती बोलती लेकर त्यांच्या होणार नाही का सांगा? आणतच नाही. काट्या काढायच्या, हलवायच्या, मागं जा घुसू नका रे, करता हा रे, हा तिकडे इकडे या म्हणा नाही. अरे अरे का फक्त थोर लहानपण ना, मग लहानांना पण उद्या जायच्यामध्ये. संत समागमे धरावी आवडे, करावी ताकडे परमार्थी. संतांच्या सहवासात आवडीनं जायचं. कुक्कुट स्वामीच्या आश्रमाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. भक्त पुंडलिक, जे आता आपण त्यांचं नाव घेतो, पुंडलिक वरदे हरिठ्ठल नाही. पुंडलिक आई वडिलांना त्रास द्यायचा, प्रचंड त्रास द्यायचा, बायकाला अफाट प्रेम करायचा. काशीला घेऊन गेला. 1000 वर्षाखालची घटना आहे. तेव्हा काय जंगल असेल सांगा. मोबाईल नव्हते, गाड्या नव्हते, घोडे नव्हते, बैलगाडी किंवा घोड्यावर बसून जायचं. जंगलातून घेऊन गेला सगळा काशीला. मायबापाला सोडून देण्यासाठी गेला. मायबापाला तेवढं सोडून यायचं होतं त्याला. आपण म्हणतो का, जा काशी कर तुझी. हे पूर्वीचे शब्द आहेत. काशी कर, जा तुला काय सुधारते येडी साडी कर, असा अर्थ काढतात लोक ते. मायबापाला सोडायला निघाला. रस्त्यामध्ये एक आश्रम होता कुकुट स्वामीचा, आणि त्या कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये तिथे थांबला मुक्कामाला. व खोडसापणाने थांबला. त्याला स्वामी फिवा काही श्रद्धा नव्हती. आणि पहाटे पहाटे त्याला आवाज येऊ लागला, झाडलेला, खरं सडा टाकत असलेला. त्याला वाटलं एवढ्या जंगलामध्ये एवढ्या आश्रमात कोणाला राहायचं, ते कोण नव्हतं. उठून पाहते तो 3 स्त्रिया, एक झाडत होती, कचरा भरत होती, दुसरी सडा मारत होती. तर त्यांच्याजवळ गेला. मलिन झालेल्या होत्या. विचारलं, तुम्ही कोण आहात? पहिली म्हणाली, मी गंगा आहे. दुसरी म्हणते, मी सरस्वती आहे. तिसरी म्हणते, मी यमुना आहे. ते नदीचे नाव आहेत. हो, आम्ही नद्याच आहोत. दिवसभर पापी लोक येतात, आमच्यामध्ये स्नान करतात. आम्ही पापानं मलिन होतो आणि आमचं पाप निघून जाऊन कुक्कुट स्वामीच्या आश्रमामध्ये येतो आपण. ह्या आश्रमामध्ये असं काय म्हणे, कुक्कुट स्वामीच्या आश्रमामध्ये यांच्याकडून यांचा सहवास लागला, सेवा केली, झाडलोट केली, आम्ही पुन्हा पवित्र होऊन जातो. कुक्कुट स्वामी असं काय म्हणे त्यांच्याकडे. चल दाखवते मला. त्या माताने त्या 3 नद्यांनी दाखवलं. त्या झोपडीमध्ये छिद्रातून दाखवलं. आई वडिलांची सेवा करत होते कुक्कुट स्वामी. तेव्हा पुंडलिकामध्ये परिवर्तन झालं. अरे बापरे, मी तर पाप करायला चालू म्हणजे माझ्या सोडायला. आणि एवढा अवघड असणारा पुंडलिक भक्त पुंडलिक झाला. संत समागमे धरावी आवडी. म्हणून संतांच्या सहवासाचं परिवर्तन. सकल तीर्थाचे धुरे एका माता पितरे त्यासे शिकीर शरीरे लोन कीजे. महाराजांनी सांगितलं 17व्या अध्यायामध्ये की मायबापांची सेवा करा बाळांनो. सगळ्यात मोठी ताकद आहे. उलट बोललं, किरकिरी करणं हा प्रकार करत जाऊ नका, कारण परतफेड फार वाईट आहे. मायबाप जरी तुम्हाला शाप देत नसले तरीही त्यांच्या मनात जरी दुःख वाटलं की माझं लेकरू चुकीच्या मार्गावर गेले, तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मग चांगलं राहायचं. संत समागमे धरावी आवडे, करावी ताकडे परमार्थी. माझं तर असं म्हणणं आहे, आम्ही सगळे संत आहोत बरं का. केवळ गळ्यात माळ घातली, कपाळाला गंध लावला, फलान चालून सन्न. सजन कसाया विको लागे मास, माळ्या सावत्या सफरकू लागे. सजन नावाचा खाटीक सुद्धा संतच होता. तुम्ही आम्ही संतच आहोत. प्रत्येकाची बायको संत आहे. तुमची सगळ्याची बायको संत आहे. प्रत्येकाचा नवरा संत आहे. मी तर म्हणतो बायको जास्त संत आहे. कसं हो, समजा तुम्ही बाहेर किरकिरी करून गेले, तुम्हाला कुठला तर ताण आला, ऑफिस नोटीस आली, काय तर गरजा झाली, काय तर भांडण घडली, घरी गेले तुमच्या बायकोला म्हणत असंच झालं. काय म्हणते, कुठली बायको काय म्हणते, मी खरं संत साहेब, तुम्ही चिंता नका करू, बरं माझं मन म्हणतं आपलं काही वाकडं होणार नाही, देव आपल्या पाठीशी आहे. अहो चलत राहतं, होत राहतं, आज राहतं, असं समजावून सांगतात. संतांनी काय सांगितलं, अभंगातून हेच सांगितलं ना. कशाला चिंता, ज्ञानोबारांनी वयातून ते सांगितलं. कशाला चिंता करतो, न करावे ते करी असंभवी होणे धरी, चिंतो न ते विचारे जयाची मती. नको ते विचार करतो माणूस, असं होईल का तसं होईल का. हे बाळाला तुमची बायको म्हणाली ना, काय म्हणाले, चिंता करू नका हो, काही होत नाही, माझं मन म्हणतं आपण चांगलं देव आपल्या पाठीचे. अहो एवढा सार काढून सांगतात एवढा मोठ्या अभंगाचा. मग ही संत नाही का सांगावं. तिला सांगतच नाही बायकोला, याला सांगतो त्याला सांगतो, सोबतच्या माणसाला सांगतो असंच झालं. सोबतचं काय म्हणतं, काही सांगता येत नाही बरं का, लई बेकार माणूस होते, काय तर अवघड करू शकतो माणूस, ते त्याला सांगतो जाऊन भेड होता. हे काय म्हणते, काहीच होत नाही, चिंता करू नका. म्हणून आम्ही संतच आहोत सगळे घरातले, एकत्र बसून जेव्हा रोज संध्याकाळी हनुमान चालीसा म्हणा, हरिपाठ म्हणा, 15वा अध्याय म्हणा, 5च मिनिटात संपतो पाठ झाल्यानंतर शांत चित्ताने संत समागमे धरावी आवडे. अरे सुटला संसारातून, चिंता करायचं कारणच नाही. ज्या माणसाला, जो घरातला सदस्य दिवसभरातल्या घडलेल्या घटना उद्या परवा जे करायचे ते घरातल्या सदस्याशी मोकळेपणाने बोलू शकतो, त्याला बाहेर जगण्याची भीतीच वाटत नाही. पण ज्याला आपले दुःख सुख घरात सांगता येत नाहीत ना, त्याच्यावर भित्रा माणूसच जगात कोणी असेल. मग घरात सांग लपून ठेवला की ओळखायचं ह्याचं काय पाप चाललं बाहेर म्हणून.
काही लपून ठेवायची गरज नाही. मोकळेपणाने सांगायचं आणि वस्तुस्थिती हीच आहे. कारण हे वैकुंठात सुद्धा नाही. वैकुंठीत वैसे नाही कवळ काही काल्याचे. कवळ म्हणजे भास, काला म्हणजे हा आनंद संसारातला. तुकोबारा म्हणतात वैकुंठात नाही तुमच्या आमच्यामध्ये. आणि आमच्या डोळ्यांना का कळत नाही? कारण आम्हाला संतांच्या सहवासात जायला मिळालं. विठाला संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. मी चॅनलला व्यक्ती करत असताना माजलगाव कारखान्यावर आम्हाला प्रवचनाला बोलवतो. बऱ्याच वर्षाची घटना सांगतो मी तुम्हाला. अनेक तहसीलदार होते ते काय म्हणे सर मी पण कीर्तन प्रवचनावर. चला सुट्टीचा दिवस होता. आम्ही दोघे तिथे गेलो. देह काय, मनुष्य काय, मृत्यू काय, देव कुठे आहे, करा लांब करा काय हरकत नाही. आपण सुरुवात कोणत्या केल्याशिवाय दुसरं करत नाही. तर काय झालं, प्रवचन झाले दीड तास. देव कुठे, संत सहवासात गेला, काय करतं, संत समागम छान झालं. आणि प्रवचन संपल्यानंतर ते तहसीलदार साहेब मला हसत हसत काय म्हणाले, सर तुम्ही म्हणता की देव आपल्या त्याच्या हनुमंतराच्या छातीमध्ये आहे, सावता महाराजाच्या पोटात आहे, मग तुमच्यात आहे का? आता मी काय छाती जर फोडून दाखवले तर आज कीर्तन कोण केलं असतं? मी नाही फोडून दाखवली. मी तर बघा माऊली करेल ते काय नव्हे. महाराज माऊली काय करतात, साखर कारखाना होता तो, तिथं ऊसाचं एक टिपरू पडलं होतं. मी ते हातात घेतलं आणि त्यांना म्हणलं ह्याच्यात साखर आहे का? ते म्हणे आहे ना. म्हणजे काढून दाखव ना. नाही हो सर इथं कशी काढता येत? मग काय करावं लागेल म्हणे, त्याला कारखान्यात घाला. म्हणजे काय होईल म्हणून मुद्दाम प्रश्नच आहे. त्या कारखान्यामध्ये क्रश होईल मध्ये ते, त्याचा रस निघेल, मग त्यातली मळ काढावी लागेल, त्याला उकळावं लागेल, त्यातली मळ बाजूला काढावं लागेल, मग त्याच्यात पावडर मारावं लागेल पांढरी, मग साखर होईल. म्हणजे असंच आहे म्हणलं माणसाला संतांच्या कारखान्यात घालायचं. ते कुटीतात म्हणून झालं त्याला. राम क्रोध ईर्ष्या सगळं बाहेर काढतात, उकळतात, त्याच्या परीक्षा घेतात आणि आशीर्वादाची साखर पावडर मारतात, म्हणजे आशीर्वाद देतात. आणि मग तो माणूस होतो. माणूस, मा म्हणजे मातृत्वाने वागणारा, नू म्हणजे कोणाचंही नुकसान न करणारा, स म्हणजे सत्यानं सत्सद बुद्धीने वागणारा, त्याचं नाव आहे माणूस. आणि संत सहवासात प्रत्येकजण माणूस होतो. माणसासाठी संत सहवासात जायचं. संत समागमे धरावी आवडी. तुम्ही म्हणा माणसं नाही का? अरे जर तुम्ही सगळेच माणसं आहात, मग तुमच्या घरात भावाचं भांडणं कोण करू लागलं? पान कोण फोडतंय? जनावरला कोण त्रास देते? शेत कोण जाळते? कडबा कोण जाळते? बंदी कोण फुकते? आम्हीच कोण तर करू लागलो ना. रस्ते कोण अडवते? आम्हीच करू लागलो ना. कारण माणूस ती निघून गेली आमच्याकडे. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. चांगल्याच्या सहवासात गेली की परिवर्तन होतं. म्हणून आम्ही आमच्या लेकरांना म्हणत असतो ना, काय त्या फलांच्या शक्ती जाऊ नको, ती पोरगिली बेकार आहे, ती पोरगिली बेकार आहे. म्हणजे आपले लेकर चांगल्याच्या सहवासात गेले पाहिजे. प्रत्येक मायकाला वाटतं. मन आहे की नाही मराठीमध्ये, ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधला वाण नाही परी गुण लागला. चांगल्याच्या सहवासात गेल्यानंतर गुण लागतोच, नाव म्हणावं लागत नाही. आणि कोणते खोडसाळपणे गेल्यानंतर होतात. ज्ञानोबारांनी सरळ सांगितलंय, अगा वरी फोडावया लागी मिळू का परिसाची अंगी, मिळते प्रसंगी सोनेची होईल. ज्ञानोबाराय म्हणतात लोखंडाचं आणि परिसाचं भांडण जर व्हावून जर एकत्र केलं तर 100% त्या लोखंडाचं सोनं होतं. म्हणून कीर्तनात खोडसाळपणाने जरी येऊन बसतात तर 4 शब्द अंगात पडले की टाळी वाजवतोच. दिंडीमध्ये वाईट भावनेने जरी आला तर चुकून कान पण माऊली माऊली म्हणतच ते. माऊली 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 जेवली का, माऊली उठली का म्हणतात, चप्पल उचलू लागतात, सगळं करू लागतं. सवय लागते म्हणजे लागते. म्हणून संत समागमे धरावी आवडी. एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. खोडसाळपणा पण होतं. आता या खांबावर एक बटन आहे, अशी कल्पना करू. त्या लाईटचं बटन आहे आणि या खांबावर एक बटन आहे, ह्या लाईटचं. अंधार पडला. मी असं म्हणलं, महाराज जरा बटन दाबा ना, उशीर झाला, लाईट लागू द्या. ह्याने महाराजाच्या आत म्हणून प्रेमाने दाबलं बटन महाराजांनी. काय होईल? लाईट लागली. संत सहवास पाहतात का, म्हणजे चांगल्या भावनेने गेला तर होईलच होईल, पण अवघड भावनेने गेलं तरी परिवर्तन. आता या पोरांना म्हणा जर लाईट लावा, बटन दाबा. ते पोरग उठलं काय म्हण, काय राव म्हणून महाराजांनी दिसलं का, मला पुढे असलं काम सांगायचं असतं का, उठलं असं हाणलं ते बटनावर असं काय होईल? लाईटच लागेल. त्यांनी प्रेमाने बटन दाबलं तरी लाईट लागेल, हाणलं तरी लाईट लागेल. अगदी हेच आहे. संत सहवासामध्ये खोडसाळपणाने जे गेलास ना, विसोबा खेचर होऊन गेलास तरी तू काय होशील? विसोबा होशील. माऊलीची परीक्षा बघण्यासाठी खोडसाळपणाने चांगले होऊन गेलास तरी चांगला वटेश्वर होशील. रामेश्वर भट्ट होऊन तुकोबाराला त्रास दिलास आणि ज्ञानोबारांच्या पाया पडायला गेलास तर ज्ञानोबारा काय सांगतील? सर्वा तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय माथोर राजो अवतार नामयाचा त्याची तुझं घडलेली निंदा, म्हणून हे बाधा जडली तूच. आता एक करेन सांगेन ते तुला, शरण जाई त्याला निश्चयसे. परिवर्तनच करतील. रामेश्वर भट्टात सुद्धा परिवर्तन झालं. ज्ञानोबारांनी तिकडे पाठवलं तुकोबाराकडे. कारण तुकोबाराकडे गेलास की तुझ्यात परिवर्तन होईल म्हणजे होईल. कोण आहे तुकोबारा माहितीये का? नुसतं नाव घेतलं तरी यम कापतो.
त्यांची नावं काय घ्यायची आता महाराजांनी प्रमाण दिलं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. एक तर त्यांच्या सहवासात जा, त्यांची नावं घ्या, त्यांनी लिहिलेलं साहित्य वाचा. नुसतं नाव घेतलं तर एम कापतो. आम्हाला काय पाहिजे दुसरं सांगा बरं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. म्हणून जेव्हा नानबा तुकाराम म्हणायचे दिंडीत जायचे त्या भजन करायला नामस्मरण करायला बारीकी कंजूसपणा करत जाऊ नका. अंतकरणात तो करत जा. कुठेही घेता येतं बरं का नाम, त्याला काही बंधन नाही. संत सभासद हे शिकवलंय. ज्ञानेश्वरी हा संत आहे, गाथा संत आहे, हरिपाठ संत आहे, सगळे आहेत. तारण्यासाठी केले तुम्हाला. क्षणक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. हे सगळे संत आहेत करण्यासाठी. कसं केलं ज्ञानोबारांचा हरिपाठ सुद्धा तारण्यासाठी. जगता रावया हरिपाठ केला रसहा भरिला संजीवनी माऊली माऊली दयेचे सागर केले उपकार जगावर. तारावया केलं हरिपाठ तारण्यासाठी केला, कारण संत आहेत हरिपाठ. माऊलींच्या मुखातून तुकोबारांच्या नामदेवराच्या नाथांच्या मुखातून पडलेले प्रत्येक शब्द अक्षर सुद्धा संत आहेत. संत समागमे धरावी आवडी करावी तातडे परमार्थी. मग कीर्तन ऐकून गेलो ना घरी, आज नियम करून टाकायचा, त्यापासून हरिपाठ वाचायचा. सकाळी पोरांना ज्ञानेश्वरी वाचायला सांगायचे, कारण खोलात गेले की आपल्याला सगळं कळतं. जे वेळी चाळीस चालत ना आपले 33 कोटी दिवस सुद्धा परिणाम आपल्याला. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अमाशी त्या पंचमीच्या दिवशी पाठी सोमवार पावे बेलेसी लिंगाधरे. सोमवारला की इकडे चाला, मंगळवारला तिकडे झाला, आपुला तो एक देव करून घ्यावा. हे डोक्यातच बसेल आपल्या. 33 कुठे सुद्धा पुरेनात आपल्याला. कुठं थांबलं पाहिजे ना. संतांनी सांगितलं ना आपल्या, म्हणून खोलात वाचा ना संत साहित्य. ज्ञानेश्वरी गाथा गीता काय वाचायचं खोलात जाऊन वाचा ना. भीतीच वाटत नाही जगण्याची. कसा त्यांनी प्रमाण सांगितलं सर, मागे पुढे उभा हे सांभाळीत असं नाही. मनोनिका भक्ता नाही की चिंता त्या ते समजता ती मी सध्या हिरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता. काय समर्थाची कांता कोरांना मागे. अरे माझ्या भक्ताला घ्यायची काय गरज आहे. माझ्या भक्ती करतो, माझ्यावर प्रेम ठेवलं ना. आईच्या काकात बसलेल्या लेकरांना घाबरायची काय गरज आहे. मला खायला मिळेल का, पाऊस लागेल का. अरे आईच्या काकात बसलेस ना तू, बसणार ज्ञानोबा तुकोबाच्या काकात जाऊन. कशाला चिंता करतो कशाची. संत आहेत ना, आम्ही काकातच बसत नाही. लक्षात आलं का. काकत बसता आलं पाहिजे, त्यांच्या जवळ जाता आलं पाहिजे, त्यांच्या विचारात बसता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला भीतीच वाटत नाही, चुकाची काही भीती वाटत नाही. मी तुम्हाला सांगितलं पायलाम करा. काही काही लोक म्हणतात ना पायलाम नीट बसावं, काय चालू तुमचे पायलाम कसं काय करता. अरे तू वाचना ज्ञानेश्वरी संत सहवास कळेल ना तुला की पायलाम करता येतं. आम्ही आता प्रयागला जाऊन आलो होते ना तुम्हीच आमच्यासोबत. मी मोठी पण नाही सांगा. हा 5 दिवस ज्ञानोबाराला मांडीवर घेऊन बसलो. 1 मिनिट सुद्धा मी पाठ लावले नाही जेवणाला 5 दिवसामध्ये. एवढा प्रवास केला मी. झोपच आली मला 5 दिवस. माऊलीला विहिरीत स्नान घातलं, तिथून परत आलो. यायला मला 6:30 वाजले आणि माझं कीर्तन होतं 9 वाजता. मला जवळपास 70 किलोमीटर जायचं होतं. 6:30 काय सांगतो तुम्हाला, संत सहवासात गेल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळतात. चुका आहेत का, अचूक आहे का, चूक हे पण आमच्या लक्षात येतं. आम्ही खोला जातो, नको त्या गोष्टी नाव ठेवतो आणि कर्मकांडात अडकत पडत जातो. आलो स्नान वगैरे करणं शक्य नव्हतं. स्नान करता पूजा घराची. मी असं माऊलीला पण स्नान घातलं नाही, मी पण स्नान घातलं नाही. सगळं निघून गेलो, कारण क्षणक्षणाची करावा विचार. मी वेळ दिली ना 7ची कीर्तनाची, मी 7च्या 5 मिनिटं अगोदर येईल. 9ची वेळ दिली ना 9च्या 5-10 मिनिटं अगोदर येईल. मी कुठेही कीर्तनाला 5 मिनिट सुद्धा विलंब करत नाही. माऊलीने आतापर्यंत विलंब होऊ दिला नाही. म्हणून मी बिना स्नानाचं निघालो. आणि सगळं आता उतरले लगेच निघाले तुम्ही. स्नानाला वेळच नाही. मला स्नान जर केलं, पूजा केली तर अर्धा तास इथं जाईल. 9 वाजेपर्यंत पोहोचणं शक्य नाही. गेलो तिथे. आता तिथे गेल्यानंतर आता बसावं सांगा. मी आपलं कपडे फिकडे बघून उभं राहिले कीर्तनाला. ते पोरांना त्यांना सांगितलं बोलतात, आमचे महाराज ना वेळेचे पक्के बिना सणाचा आले पण आले कीर्तन. म्हणलं त्यांना तिकडे बघूला ते संयोजक लगेच माझ्याकडे, महाराज जय जयराम कृष्ण चालतं, अजून 2 अभंग गेला होतो, पटकन स्नान करा आपलं गरम पाणी. म्हणजे का बाबा तुला कसं कळलं. नाही तुमचा ड्रायव्हर म्हणला महाराज गडबडीत बिना स्नानाचा आले, बिना स्नानाचं नका करू, स्नान करायचं. अरे मला आता टाकाला जाऊन भांड काय लोकच आहे. संत आहेत ना ज्ञानोबा आहे, त्यांच्या सहवासात मी राहतो ना, ज्ञानेश्वरीच्या सहवासात राहतो. मी कशाला चिंता करू. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मला कीर्तनात भरायलाच नामनोबा यांनी सांगितलं, सततम कीर्तयंतो मा दृढव्रता. सतत कीर्तन. सतत म्हणजे कसं करायचं. 24 तास. बाथरूमला बसलं तरी कीर्तन हो. अभ्यास बाथरूमला बसलं तरी होतो. चिंतन होतं ना मला. फालतू विचारापेक्षा चांगलं नाही का आपलं केलेलं. मी ह्याच्यात त्यांचं समाधान नाही झालं. कीर्तन म्हणजे काय हो, नामस्मरण आहे. बरोबर आहे की नाही. मी त्यांना उभी सांगितली, बिना स्नानाचा आलो आणि ज्ञानोबारांनी मला परवानगी दिली आहे. म्हटलं 10व्या अध्यायामध्ये नाम जपो यज्ञो जो परम पाथो न शके स्नानादि कर्म नावे पावन धर्म नाम प्रब्रह्म वेदार्थे. कुठं स्नानाला सांगितलंय. अरे अडचणच आहे, तुला पुरुष शकत नाही. बिना स्नानाचं कर. कर्माबाईची खिचडी का स्नानाच जात होती का देवाला. बरोबर आहे ना. जगन्नाथपूरला कर्माबाईची खिचडी बिना स्नानाची घेतो ना भगवंताला. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रेम. हे बाह्यांग आहे सगळं. चोखा डोंगा परी भावन भे डोंगा.
भाव नाही ना डोंगा, हे सगळं अंतरंग पाहिजे ना तुला. ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. म्हणून कर्मकांडाच्या सारखं जाऊन फुलालाच केलं पाहिजे, बिसाना झाला पाहिजे, असे नवीन दाखवतात का फुलानं करता का अशी ज्ञानेश्वरी वाचता. अरे तुला स्नानाला वेळच मला बिना स्नानाची ज्ञानेश्वरी वाचून जा, काही अवघड नाही. फक्त जाणून बुजून फडसाळपणा करू नको. सुचिरभूत पण आपल्याला कळतो ना सुचिरभूत कशाला म्हणतात ते. आपल्या जवळ स्वतःच्या कार्याचे साक्षीदार ज्याता होता आलं त्याच्यातून चुका घडत नाही. आणि ज्या स्वतःच्या कार्याचे साक्षीदार होते ना, असं ज्या माणसाला असं वाटतं की माझ्या कोणी बघत नाही, कोणी बघणार झालं की माणूस चुका करतो काहीतरी, तंबाखू खातो माणूस, कोणी बघणार झालं की खातो. आणि समजा आम्ही आलो तिथे तर कीर्तन सुटलं तंबाखू खाते, काय म्हणणार मला, जयहरी महाराज जयहरी जयहरी, हात कुठे तुमचा पाठवणार. महाराज कीर्तन लई चांगलं झालं बरं का, महाराज लई कीर्तन. आता समजा हे जर जेवायला बसले असते मला काय म्हणले असते, जेव्हा ना महाराज 2 घास घ्या ना. आता म्हणा ना घ्या ना महाराजची मुठवर म्हणते का. त्यांना माहिती आहे की हे महाराजाला खा म्हणण्यासारखं नव्हे. अरे जर महाराजाला खा म्हणण्यासारखं नव्हे तर मग तू का खातो, तूही खाऊ नको. तुला एवढं कळतं की महाराजाला खा म्हणण्यासारखं नव्हे. हे संतांनी सांगितलं ना तुला. मान महाराज कीर्तनातून तंबाखू खाणं वाईट असतं बरं, ते म्हणतं मला सगळं कळतं बरं, वळत नाही. म्हणून संतांच्या सहवासात जायचं, कळत नकळत कुठे परिवर्तन होतं. संत समागमे करावे आवडी करावे तातडी परमार्थ धरावी आवडी करावी तातडी परमार्थे. शुद्ध भावनेने जायचं. आपल्यातले कुठले तर दोष आपल्याला काढायचे, चुका कमी करायचे त्यात शिकून जा. कारण दिंडीमध्ये आलेल्या अनेक लोकांनी चुकीचे व्यसन सोडून दिले, वाईट व्यसन सोडून दिले. रामकृष्ण हरी म्हणले, माळा घातल्या, चुकीच्या मार्गावरून परत आले. वाईटातला वाईट माणूस सुद्धा चांगला होतो. त्या प्रत्येकामध्ये काही ना काही चांगला अंश आहे बरं का. 100% वाईट कुणीच नसतं. जर 100% जर वाईट असते ना तर ज्ञानोबांनी काय म्हटलं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. सत्कर्मरती निर्माण हो म्हणलं असतं, वाढू म्हणले नसते. म्हणजे तुमच्यामध्ये सत्कर्म करण्याची आवड आहेच, फक्त वाढवू द्या. ह्या प्रत्येक लेकरामध्ये अधिकारी बसलेला आहे, प्रत्येक लेकरामध्ये बरं का. फक्त नको तो भाग काढून टाका. काय म्हटलं तुम्हाला माऊली काय म्हणाले, प्रत्येकामध्ये रती आवड आहे चांगलं करण्याची, फक्त काय झालं पाहिजे, जे खळांची व्यंकटी, तुझ्या जो खळपणा वाईटपणा तो टाकून द्या. आणि तुझ्या जो रती आहे ती चांगलं करण्याची रती आवड आहे ती फक्त वाढावी, निर्माण व्हावी नव्हे. या प्रत्येकामध्ये अधिकारी बसलेला आहे, प्रत्येकामध्ये तहसीलदार, डिप्टी कलेक्टर, डीएस, त्याला जे व्हायचे ते बसलेलं आहे. फक्त त्याने नको तो भाग काढून टाकावा. कसं ना काढून टाकावा. वैजापूर तालुक्यामध्ये माझं कीर्तन झालं आणि दुपारून परत काढायचं कीर्तन झालं. परत येत असताना आपल्यासोबत काही अधिकारी कर्मचारी पण होते, त्यांचा भाग असल्यावर ते म्हणजे सर फलान ठिकाणी मूर्तीचं प्रदर्शन आहे, त्याला बघायला सर. इतक्या सुंदर मूर्त्या दगडाच्या केलेल्या होत्या. मी काय सांगतोय, चांगल्याच्या सहवासात गेल्यानंतर ते आपल्यातला फक्त नको तो भाग ते काढून टाकतात आणि तुझ्यातला जो चांगला भाग आहे त्याला फक्त पुष्टी देतात. माऊली म्हणाले ना नाथपराज काय म्हणतात, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. धरायला सांगितलं, निर्माण करायला नाही सांगितलं. तुझ्यात आहेत आपण म्हणतो सूर धरावर, माऊली जरा सूर धरावर म्हणतो. अहो त्यांच्या सूर आहे म्हणून धरा म्हणतो आम्ही. सूर नसतात मला जर म्हणजे सूर धरा, आता सूरच नाही काय धरणार आहे मी. आज धरण्यासाठी असावं लागतं ना. तसं तो मूर्ती बघितल्या दगडाच्या, इतक्या सुंदर मूर्ती होत्या तिथे. मी म्हणलं अभिप्राय घेत असताना म्हणलं काय छान मूर्ती केला. तो काय म्हणला, सर मी मूर्ती नाही तयार केल्या. आता मी अधिकारी असल्यामुळे तो हुशार असता, मला समर्पक उत्तर दिलं, सर मूर्ती मी तयार नाही केल्या, फक्त दगडातला नको तो भाग काढून टाकला, मूर्ती दगडातच होती. तसं तुमच्या सगळ्यामध्ये अधिकारी कर्मचारी चांगलपणा भरलेला आहे. फक्त नको तो भाग काढून टाका, फक्त नको तो भाग काढून टाका. या बाजूला जर इथं विहीर खोदली आपण, पाणी लागेल का नाही? पाणी लागलं का? आधीच होतं, आधीच होतं. तुम्ही काय केलं, फक्त नको तो भाग काढून टाकला, माती दगड. अरे तुमच्यामध्येच अधिकारी आहे, तुमच्यातच चांगलं आहे. फक्त हे माती दगड जे चुकीचे बसलेत ना विचार, ते काढून टाका. 100% तुमच्यामध्ये आहे. संत समागमे धरावी, ह्याच्याशिवाय आम्ही दुसरं काय सांगणार तुम्हाला. संत समागमे धरावी आवडे करावी तातडे परमार्थी. आणि आपल्याला तर सोडूनच द्या, त्या साक्षात देवाला सुद्धा संताचा सहवास आवडतो. म्हणून सुखाकारण देव त्या संताकडे तो. ज्या सुखाकारणे देव विडावला वैकुंठ सोडूने संत सदे न लगे मुक्ती धन संपदा संत संग देसा. संताचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे. पण ते किती उदाहरणं सांगायचं. जर संतांना संताचा सहवास पाहिजे, देवाला संताचा सहवास पाहिजे, तर आपल्याला का नको. गावची लोकसंख्या 2000 असते आणि कीर्तनाला 500 येतात. पुढल्या वर्षी तुम्ही पंगत सुरू करा.
कीर्तनाच्या अगोदर 1000 लोक जेवून जातात कीर्तनाला, 200 येत नाहीत, कोणी खाऊ घातलं. म्हणजे काही लोकांना सहवासच नको असतो, कारण पटलं नाही, त्यांच्याकडे पोहोचलं नाही. म्हणून आम्ही तुम्हाला म्हणालो की 7 ते 9 कीर्तन करा आणि त्याच्यानंतर पंगत द्या, प्रसाद होईल. काय अवघड आहे? कुणालाच वाटून देऊ नका पंक्ती. त्याला म्हणा 11,000 ते 15,000 ते 7 दिवसाचं सामान एकत्र भरा, 2 आचार्य 1 आचार्य लावून टाका आणि मॅनेजमेंट सगळं तुमच्याकडे ठेवून द्या. कुणाचं नाव घेऊ नका, खरंच घेऊ नका बरं का नाव. काय घेऊ नका, मी माझ्या मनचं नाही सांगत. म्हणून धर्माचा वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा, तो धर्मोचा अधर्म होईरा तो दंभो जाणे. धर्म करता करता अधर्म होऊन जातो, कारण आपलं नाव तिथं आलं म्हणून. गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देव पित्रोद्देशे, माझे मज देती तैसे परे अनाने भावे. ज्ञानोबांनी व्याध्यात सांगितलं, कृष्ण अर्जुनाला म्हणतात गंगेला लोक स्नानाला जातात, कपडे धुतात, स्नान करतात, घरून पाणी घेऊन जात नाहीत, गंगेचं पाणी घेतात आणि काय म्हणतात, हे माते तुला माझ्यातर्फे अर्घ्य. बरोबर? गंगा म्हणते मला नको, तुझ्यातर्फे देऊ लागला का, मला नको म्हणते गंगा. म्हणून ते पार्था मज न पवितीची सर्वता मग मनी वाहिली असता तेथ आले. म्हणून अर्जुना, माझा जो कोणता भक्त मला म्हणतो की देवा माझ्यातर्फे, ते मला पाहूनच होत नाही. त्याने काय म्हणलं पाहिजे, देवा तुझं तुला. असं करा का? म्हणून शक्यतो नावाच्या भानगडीत न पडता 7 दिवसाचे पैसे जमा करायचे आणि माग संत समागा का तिथं फार पुण्याचं काम घडतं. पट्टी मागायला घरला जायचं नका, सोयीकर माझी विनंती आहे. बिलकुल पट्टी मागायला जायचं नाही, तुम्ही आणून द्यायची इथे पैसे सगळ्यांनी. काय 1000, 500, 10,000, 2,000, 4 द्यायचे, इथं आणून द्यायचे. तुमच्या घरला मागायला यायचं, तुम्ही आपला कमरा आकडा करता म्हणता काय, त्यांनी किती दिले 500, मग आमचे पण 1 तारखेला 500 घेऊन जा. 1 तारखेला 500 न्यायचे, तुझ्या घरात आपला झाला नाही तर 5 लाख करतो ना डॉक्टरकडे जाऊन. अहो संत सहवास निर्माण होलेल्या आनंदाने जे चटणी भाकरी काय तुम्हाला जे मदत करता येते, जे करता येते ते करायचं. हाच संत सहवास, आणि हा वाढला पाहिजे सगळा उपक्रम. हा आनंदोत्सव आहे. स्वयंपाकावर का जोर दिला मी तुम्हाला, कारण तो प्रसाद आहे. 7 दिवस जर या महिलांनी कीर्तन ऐकलं, तुम्ही बक्षीस म्हणून रोजचे 100 रुपये द्यायचे ठरले. आता ह्या ताईला विचारू, तुम्हाला 700 रुपये 7 दिवसाचे पाहिजेत का 7 दिवस स्वयंपाकातून सुट्टी पाहिजे, सांगा मला. 7 दिवस स्वयंपाकातून सुट्टी पाहिजे, कारण तो आनंदोत्सव आहे. कारण एवढे सप्ते होऊन आम्ही काय सुधारत नाही, कारण आम्ही आनंदोत्सव करत नाही. नुसतं व्यवहार करायचं आणायचं, महाराजाला आणायचं. 11,000चा महाराज मोठा वाटतो, आळंदून आला की मोठा वाटतो, दिल्लीहून आला की मोठा वाटतो. अरे काय बोलतो ते पण बघितलं पाहिजे ना आपण. संताच्या टाकीला नळी लावून द्यायची, सोडून द्यायची. आपल्या मनचं काही बोलायचं, मनचं घुसलं की सगळे गणित बिघडून जातात. काय लेकर घडणार नाहीत सांगा बरं, का माळा ह्यांच्या गळ्याने येणार आहेत. आणि तुमची मला तुम्हाला विनंती करायची बरं, काय पोरांचे लग्न करा बरं लवकर. माहित नाही कोणाकडे झालं काय, पोरापुरीचं लग्न वेळेवर करायचं. परीक्षेमध्ये लग्न होणं हा अडथळा आहे असं आम्हाला वाटत नाही. 2 लेकरं झाल्यानंतर मी डेप्युटी कलेक्टर झालो. माझ्या बॅचमध्ये बरेच अधिकारी आहेत, 1-2 लेकरं झाल्यानंतर त्यांना झाले. 35 वर्षापूर्वी लग्न करतील. चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात, चुकीच्या मार्गावर. आपली खरी संपत्ती आहे, वेळेवर लग्न करा. वयात आले, शासनाने जो कायद्याने नियम केला त्या नियमानं त्याचं बोलणं झालं, आपण त्याचं वय त्याच्या पुढे गेले की बेशक लग्न करून टाकायचे. परीक्षेमधला यशामधला लग्न हा अडथळा होऊ शकतो, या मताशी मी सहमत नाही. आता नोकरी लागेल, अहो लाखामध्ये लोक परीक्षेला बसल्यात, लाखामध्ये, आणि जागा शेकड्यामध्ये निघू लागल्या. 100-150 जागा तर 10-15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसवतात. सगळ्या नोकऱ्या लागणार आहेत का? मग करून द्या. ट्युशन घेऊ दे, कचरा विकू दे, काय माती विकू दे, रद्दी विकू दे, काय त्याला धंदे करायचे ते करू दे, पण करून शिकू द्या, लग्न करून शिकू दे, माझी तुम्हाला विनंती आहे. कारण समाजाला हा फार मोठा प्रश्न होऊन बसलेला आहे सगळा. संत समागमे धरावी आवडे, करावी तातडे परमार्थी. तुकोबारा का बरं संतांच्या सहवासाचा परमार्थ करायला? त्याचे छोटसं उदाहरण सांगून पुढे जातो. मी जालन्याला डेप्युटी कलेक्टर होतो. जालन्याला एक पात्री प्रयोग आला होता. इतका हसवायचा तो माणूस, इतका हसवायचा माणूस, लोक असं खळखळून हसून तणावमुक्त झाले होते. आणि एका डॉक्टरकडे पेशंट आला, 4-5दा गेला तो. त्या डॉक्टर काय म्हणायचे त्याला, तुम्ही असं करा म्हणे, आपल्याकडे डेप्युटी कलेक्टर फडस आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा बाबा, कारण एवढ्या गोळ्या औषधून तुमच्या परिणाम होते, तुमचा ताण जात नाही तर त्यांच्याकडे जा. आणि ते माझ्याकडे आलं. तेवढे साहेब मला असा ताण येतो, हिंदी आणि मराठी असं तुटक बोलत होता तो. आम्ही मला माझ्याकडे कशाला आले म्हणजे त्या डॉक्टरने माझ्याकडे पाठवलं, ते डॉक्टरने तुमच्याकडे जात, त्यांच्या औषध गोळ्यांना काही नीट झालं. अरे मला आपल्या गावामध्ये जालन्यामध्ये एक पात्री प्रयोग आला, तो अपाट हसवतो म्हणलं, त्याचा प्रयोग ऐकायला जा ना. ते डॉक्टर अजून जिवंत आहेत. तो काय म्हणाला तो माणूस, ते लोकांना जे हसवतो ना, तो मीच आहे ना म्हणे. का घडलं असं? माझ्याकडे का पाठवलं? कारण मी ज्ञानेश्वरीतला ओव्या सांगेन, तुकोबांचे अभंग सांगेन, नामदेवाचे अभंग सांगेन. नाताचे एवढी ताकद आहे बरं का त्यांच्या अक्षरामध्ये, ह्याच्या ज्ञानोबा तुकोबा गोरोबा तुकोबांच्या शब्दामध्ये. म्हणून भाव धरून वाचायचं. संत समागमे धरावी आवडे, करावी तातडे परमार्थे. कारण ह्या लोकांचा व्यवहार चुकीचा आहे म्हणून तुकोबा सांगतो.
लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे तुकोबाने म्हणलं की या लोकातला जो व्यवहार आहे तो चुकीचा आहे. त्या चुकीच्या व्यवहाराकडे बघून तू आंधळा होऊ नको, डोळ्यात धूळ घालून बसून राहू नको. इथला लोकांना इह लोकीचा म्हणजे या लोकातला, म्हणजे याच्यापेक्षा जास्त लोक, त्याचा अर्थ असा होतो. मी विश्वश्री तो विश्वश्रीचा भरता, मीची गाय इथं पडलो सदा, मी गोसा विसमजता त्रैलोक्याचा. माऊलींनी सांगितलं, कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, त्रैलोक्याचा मालक आहे, म्हणजे आकाश लोक, पृथ्वी लोक आणि पाताळ लोक. या त्रैलोक्यामध्ये पृथ्वी तलावचा जो लोक आहे तुमचा आमचा 14 गुण आहेत. ध्रुवलोक, स्वर्गलोक, कैलास लोक, पाताळ लोक वगैरे वगैरे, नरक वगैरे, स्वर्ग वगैरे, सगळे असे 14 आहेत. त्या 14 मधला पृथ्वी तलावातला जो व्यवहार आहे, तुकाराम महाराज म्हणाले, इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे. भरून व्यवहार म्हणजे आचरण, देवाणघेवाण, वागणं, चर्चा, जे काही घडलं असेल, खोड्या करणं, काड्या करणं, लावून देणं, भांडणं करणं, खोटं बोलणं, शब्दा खाणं, हा सगळा व्यवहार चुकीचा आहे. आणि ह्या चुकीच्या व्यवहाराकडे बघून तसं करू नको. हे पुरा अभ्यास करते 4 मित्र, 5व्या लाख पण काय म्हणतात, तुला काय अधिकार व्हायचं का 5व्यावर ते सोडून, ते 5वं पण ह्यांच्या नादाला लागतं. तर लोक माणसाला माहित नसते. हे खाणारे काय म्हणतात त्याला, ध्यानाची मुडव्यार, अरे फुकट देऊ लागलो ना, तुला कोण खा म्हणते, पुन्हा एवढंच खाणं, आपोआप सवय लावून द्यायची, म्हणजे चुकीचा व्यवहार आहे.
आपोआप सवय लागते का सांगा बरं, आपण स्वतःहून खातो का? कुणी तर खाऊ घालतं, पण त्या खाऊ घालणाऱ्या माणसाने विचार करावा लागला किंवा माझं बिघडलं ते बिघडलं, ह्या खाऊ घालून. पण बेशक खाऊ घालतात, चुकीच्या ठिकाणी घेऊन जातात माणसाला. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, इथल्या चुकीच्या व्यवहारामध्ये अडकू नको. कसले तिथले व्यवहार बघू बरं आपण. मी परभणीला ॲडिशनल कलेक्टर होतो, आमची बदली झाली संभाजीनगरला, आणि गेल्या वर्षी आम्हाला हिंगोलीला जायचं होतं काही कारणास्तव. बायको पण सोबत होती. मग ती काय म्हणजे परभणीला परत येत असताना हिंगोलीहून परभणीला परत येत असताना, अहो साहेब 2 वर्षाखाली आपल्याला अशी पत्रिका आली आणि आमची ती अशी मावशी आहे आणि तिच्या पोराचं लग्न झालं, आपण लग्नाला गेले, आता भेटायला तर जाऊ. काय सांगतो आपण, व्यवहार सांगतो बरं का इथला, किती विचित्र व्यवहार बघा. आम्ही त्यांच्या घरी गेलो, लग्न झालं त्याला आता मुलगा झाला होता, 3 महिन्याचा लेकरू होता. ती म्हातारी आली बस समोर, नमस्कार, आम्ही जय हरी म्हणलो. ती लाजली असं, अरे जय हरीने म्हणा का कुणी म्हणावं ना, पण ठीक आहे, आता स्त्रीला तर लोक वाटलं असं नका म्हणून आम्ही जाऊन तिथं बसलो. 240 रुपयाला किलो शेप होती, 500ची नोट दिली. ते काय म्हणजे साहेब चिल्लर नाही, मला 2 किलो दे बाबा. 480 रुपयाचे शेप घेतले मला भाऊ. ते म्हणजे छुट्टा नाही 20 रुपये, मला 20 रुपयाचा शेप दे. एक शेप दिला असं वाटलं, तर आमच्यातला बारका काढलं थोडंसं त्याच्यापेक्षा मोठा दिलं, 500चा झाला म्हणून. बरोबर, त्याला पैसे हातात नोट आले ते वापस देतो. ते काय ते गोड बनून घातलं 500. 500चे शेप घेऊन आम्ही त्यांच्या घरला गेलो आणि ते पिशवी तिथं समोर ठेवली. ती माझ्या देऊन दिला. आता नाव बदलून सांगतो, ए राधे आण लेकराला इकडं महाराजाच्या मांडीवर ठेवून. ए राधे आणत जवायच्या मांडीवर ठेव, आण जवायचं. मी तिचा जवाई म्हातारची मांडलेली पोरगी त्यांची पाहुण्यातली आणला. ती म्हणजे झोपलेली करू, अगं 2 मिनिटं आणला लेकराला महाराजाच्या मांडीवर ठेव, आशीर्वाद दे, जवायच्या मांडीवर ठेव. आणलं बा, तिने झोपली. 3 महिन्याचं लेकरू माझ्या मांडीवर ठेवलं. माझी बायको मी मला 500चं दिले ना शेप. खिशात हात घातला, असं जॅकेट होतं. 20-50 तरी यावेळेला 500ची नोट बाहेर आली. कुणालाही जड वाटतं बरं का, मलाही वाटलं जड. ते एवढा पगारदार असला तरी 500ची नोट आता खिशात वापस मी घालता येईना. ते मांडीवर लेकरू ठेवलं होतं, त्याचा मुठी असं झोपलं होतं. ते एक बोट असं काढलं, त्याच्या बोट घे महाराजाची खूप पैसे महाराज आईश्वराजून तिची माय म्हणते, आणि ते 500 हातात टाकले, ते बुडकून हातून खाली पडले त्याच्या. आणि दुसरं त्या लेकरं काय करते 3 महिन्याचं, मग त्या पायने ती उचलली. आता ती सासू काय म्हणते तिला, लेकराला घेऊन जा, पाण्यात झोपी घाल, घेऊन जा. 1च मिनिटाखाली आणलं होतं, 500ची नोट हातात उचलून पाडल्या की झोपी घाल. तुका म्हणे ते मूठ मारलेलं होतं लेकरू, असं एक बोट करून त्याच्यामध्ये घातले पैसे. मरत तेव्हा मुठी वळत, बरोबर ना. आणि कधी शिकवलं पैसे घ्यायला, तिथं शिकवले. आता ह्याच्या मुठी काढते मेल्यानंतर, मग काय काढ रुपया लाव त्याच्या कपाळाला, है ना. हा व्यवहार ऐकला, शिकवलं कोणाला त्याला शिकवलं. तुका म्हणे नाही डोळे धरे भरून राहून. इतका विचित्र आहे. पण तुकोबाराय म्हणलं की त्याचा डोळ्यात धूर घालू नको. आमचं कीर्तन झालं तुमच्या ह्याला बाजूला कन्नड तालुक्यामध्ये, आणि खुलताबाद मार्गे निघालं दौलताबादला. ते असे संयोजक सोबत आले बाजूला. महाराज इथं पिरू फार गोड मिळतात, पिरू फार गोड मिळतात. म्हणलं घ्या मग. तिथं गाडी घेतली दौलताबादला, लाल थोडं पिरू असतं ना त्यांच्याकडे कापलेले, तिथे गाडी बघितली. म्हणे मिठ्ठे दे ना महाराज आहे, महाराज को खिलाना, मिठ्ठे दे ना. ते म्हणे हो मिठ्ठे. पुन्हा खाली होते म्हणे, तेरे को मालूम है क्या कौन है वो? सिर्फ महाराज नहीं, बड़े साहब है, पोरगे रंग ना बहुत अच्छा है, देखे ते देखो म्हणलं त्याला. पेरू दिलं बा कापून, अर्धा किलो घेतले. काय घेतले? पेरू. मिठ्ठे म्हणून घेतले, गोड म्हणून पेरू घेतले. ऐका व्यवहार या समाजातला, संसारातला. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नाही डोळे धरे. मिठ्ठे म्हणून पेरू घेतले. त्याला विचारतं नमक मिरची आहे काय तेरे पास? ते आहे ना. मग ते खाली आपल्या गाड्याच्याकडून मीठ मिरची काढून त्या पेरूवर टाकून दिलं. कळलं? पेरू काय म्हणून घेतले? गोड म्हणून. टाकलं काय? तुका म्हणे पोरगी. अहो आमची सून ना इतकी चांगली पोरगी मिळाली ना, काय खानदान म्हणावं, इतकं चांगलं मिळालंय. मिळालं ना चांगलं, गोड मिळालं ना. आता मीठ मिरची टाकू नको लग्न झाल्यास. तुला ह्याचे रानाचे क्लीन, बिस्तानाचे क्लीन, बापाकडून साडीला पैसे आणून, गाडीला पैसे आणून, घोड्याला पैसे आणून. अजिबात मीठ मिरची टाकायचं नाही. गोड म्हणून स्वीकारलं. जावई बेरोजगार आहे, लग्न करण्याच्या अगोदर दिसला ना कसा आहे तो, 2 चक्कर दिसले नाही. माझ्या पुढला हे करत नाही, ते कमी पडलं. आधी डोळ्यात माती घेतली का? 50 वेळा बघा, 50 प्रश्न विचार लग्न करण्याच्या अगोदर. एकदा गोड म्हणून स्वीकारलंय, पुन्हा मीठ मिरची मारायचं नाही, कारण इथला व्यवहार फार विचित्र आहे. तर सुखाना संसार होईल, आपला आनंदाने संसार. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नाही डोळे धुरे भरून राहो. वाढदिवसामध्ये जन्मदिवसाच्या दिवशी काय करतात? दिवा लावायचा. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, दिवा विजवायचा. व्यवहार बघा ना. आणि मेल्यावर ज्या ठिकाणी मुडदा टाकला त्या ते सारवायचं, तिथं दिवा लावायचा. मेल्यावर दिवे लावता भाई, आणि जीवन विजवता. काय विचित्र व्यवहार आहे हा.
तुका म्हणे इह लोटीच्या व्यवहारे. दारूच्या दुकानावर तेवढं लांब लाईन येतं, ते दुकानदार बघतो त्या हातात नोट धरून न्यावा, तुम्ही त्या लाईन उभं राहून येतं. ते म्हणा साहेब तुम्हाला कसं काय माहिती? क्षेत्रातला माणूस मला सगळं बघावं लागतं, इंडियन करून सगळं चांगले बघावं लागतं, वाईट बघावं लागतं. तिथून बघतात, तिथून नोटा धरून येतात हातावर, तिथून मग ते देतं. बरोबर आहे. दूधवाला काय म्हणतो, 1 तारीख झाली पैसे द्या. आम्ही का पळून चाललो का? आणि दारूच्या दुकानात थोड्या लांबून नोट हातात धरून येतो. व्यवहार दारू घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यालाच माहिती आहे तुमच्या फक्त माहित राहू द्या, त्याची चव नका घेऊ. दारू मध्ये पाणी टाकून पितं आणि दूधवाल्याला काय म्हणतात, लय पाणी उलालं बरं का असतं, लय पाणी पोट लागलं, आणि तिथं पाणी टाकून पितं, ह्याला म्हणतो पाणी जास्त लागलं. तुका म्हणे इह ने डोळे घरी. वस्तू अनेक उदाहरणं जीवनामध्ये असेल. तरुण जर मेला किंवा तरुण मेली, व्यवहार बघा बरं का, एवढं वक्सा रडतात. म्हाताऱ्या माणसाला तेवढं रडत नाही, म्हाताऱ्या बाईला तेवढं रडत नाही, पण तरुणी मेला की 40 वर्षाची 50 मेल की जास्त रडतात. का बरोबर? व्यवहार बघा बरं. खरंच त्यासाठी रडतो का आपण? काय म्हणतो आपण, माय आता माझं कसं होईल, तुम्ही गेले, लेकर कोण सांभाळेल, शेत कोण करील, म्हणजे कुणाचं माझं कसं होईल. बरोबर आहे. बायको मेली, आता लेकर कशी सांभाळू, शेताकडे जाऊ का लेकर सांभाळू, आता कोण, आता लग्न बी करता येणार ह्या वयामध्ये, कसं म्हणजे तिच्यासाठी रडत नाही, याच्यासाठी रडतो स्वतःसाठी. बरोबर आहे ना? तुका म्हणे इह. असं रडलं का तुम्ही? अहो आता तरी महाराजाच्या सांगण्यावर माळ घातली होती, एकादशी करू लागला, आता ज्ञानेश्वरी वाचत होतं देवा, अजून 10-5 वर्षाला तर कल्याण झालं असतं त्याचं, त्याला घेऊन गेला असतो. असं कोण रडलं का? बिलकुल नाही. माझं कसं होईल आता, मी कसं करू, ते येणार करून दे मग, आता सांभाळ स्वतःला, बरोबर लेकर खूप मोठे कर, आता गेले ना ते तुझं तुला करावं लागेल. म्हणजे हिच्यासाठी रडायचं, त्याच्यासाठी रडायचं, मेलेल्या माणसासाठी रडायचं नाही. तुका म्हणे इह लोटीच्या व्यवहारे नाही डोळे धुरे भरून. म्हणून ह्या व्यवहारात अडकू नको, कारण जगच सगळं असं आहे. अरे नाशिवंतासाठी देवा सभे आटी पाडी तोशी. म्हणून प्रत्येक क्षणाचा विचार करता सुंदर राहायचं, छान रामकृष्ण हरी गोविंद विठ्ठल ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, गीता वाचा, कारण कोणीच कोणाची सोडवणूक करणार नाही, आपुली आपण करा सोडवून. लक्षात का? गोपार कुमार शेवटची शंका दूर करतो बरं. बुका लावून घेतल्याने माळ घेतली का? माझ्या म्हणचं नाही, तुकोबाऱ्याने सांगितलं बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. तुकोबाऱ्याने सांगितलं बुका लावून घेऊ नये कीर्तनकारांनी, गळ्यात माळ घेऊ नये. मग कोणी तर प्रयत्न करावा त्यांच्या मार्गावरून चालण्याचा, मग गैर वाटत नका. मला कुठला काही अहंकार नाही, वाकायचा प्रयत्न करा, मी सोपं जातं जीवन जगायचं. क्षणक्षणाची करावा विचार, तरावया पार भवशंभू. सारांश पाहता पण ते प्रत्येक क्षणाला विचार करावा, कारण गेलेला क्षण परत येणार नाही. विशिष्ट आयुष्य आपलं ठरलेलं आहे, त्या क्षणाच्या नंतर आपण जगू शकत नाही. कुठलाही देह असा पंचतत्वातून निर्माण झालेला, पंचतत्वात विशिष्ट वेळेनंतर देह सोडावा लागतो. म्हणून जोपर्यंत आमच्या हातामध्ये आहे तोपर्यंत आम्ही करायचं. क्षणक्षणाची करावा विचार, तरावया पार भवशंभू. भवसागर म्हणजे संसार आहे, तुमच्या वाट्याला कर्म, शेती आहे, घरदार जे काही असेल ते प्रमाणितपणे करायचं, वेळेच्या वेळेत आत करायचं. कारण आपल्या शेतकरी भाषेमध्ये एक म्हण आहे बघा, मुठीला आणि ओटीला फरक असतो. बरोबर ना? मुठीत आहे, मुठीतलं ह्याच्यातून साखर खाली पडलं आणि ह्याच्यात असेल ओटीमध्ये, पाऊस जर पडला तर चिखल जर झाला तर पेरता येत नाही, एखादा दिवस निघून जातो. म्हणून उठे, म्हणून प्रत्येक क्षणाचा विचार करावा. क्षणक्षणाची करावा विचार, करावया पार भवशंभू. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा ध्यान नाशवंत आहे. कितीही प्रेम करा, कितीही चांगला व्हा, कोणी कोणाचं काही ठेवून घेत नाही, सगळं टाकून दिलं जाणार आहे. म्हणून पहिल्या प्रथम आपल्याला मीपणा टाकून द्यावा.
कारण मी टाकून दिला की भगवंत अवघड नाही. जब मैं था तर भारी नाही, अब भारी है मैं नाही. आमच्यातला मीपणा निघून गेला की भगवंत आमच्या जवळ येतो. पण आपल्या मीला आपणच काढून टाकावं, कारण त्याला निर्माण करणारे आपणच असतो. मी फलाना आहे, बिस्ताना हे आहे ते काही नाही बाबा. 4 माणसंच लागणार आहे, तरी गाडगं धरणारच माणूस लागणार आहे. कोणी कुणाच्या सोबत येत नाही. म्हणून ह्या नाशवंत देहाच्या बाबतीमध्ये आपण 100% जाणीव करावी की 100% ही जाणार आहे. नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावे आवडी करावी तातडी परमार्थी. संताच्या सहवासात जावं, तातडीनं जावं. हा संत सहवास म्हणजे सप्ताह आपला संत सहवास आहे. प्रामाणिकपणे जेवढी काही मदत करता येते लेकर बाळा आणणं, त्यांना ऐकवणं, मदत करणं, झाडलोट करणं, कचरा उचलणं, पाणी भरणं, संयोजकाला अंतःकरणातून मदत करावी, त्यांच्यासोबत राहावं. कारण 4-5 लोकांचं हे काम नसतं. 5-50 लोकांनी पुढाकार घ्यावा लागतो आणि आपला सगळ्याचा प्रकार हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून एकरूप झाला पाहिजे. संत समागमे धरावी आवडी करावी तातडे परमार्थी. आणि पारायणाला बसायचं बरं का, उद्यापासून संख्या वाढली पाहिजे पारायणाची. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून. इथला व्यवहार फार अवघड आहे, चुकीचा व्यवहार आहे. कारण अहंकारानं, स्वार्थानं, लोभानं हा व्यवहार वाढलेला आहे. त्याच्यातून बाहेर पडावं आहे. त्या परिस्थितीला स्वीकारून प्रयत्न करून जर बदल होत नसेल त्याला स्वीकारायचं. आपलं ते आपलं, परक ते परक. 40% का पडेना तर नापास का होईना. चिडचिड करणं, घरातून हाकलून देतो म्हणणं, भेडसावणं, एखाद्यानं आत्महत्या केली तर सगळं आयुष्य बर्बाद होऊन जातं आपलं. गोडीनं सगळं सांभाळून चलत राहायचं. माघार घेणं म्हणजे हार नसते. बेशक माग तू मोठा बाबा, चांगली गोष्ट, आमचं चुकलं म्हणायचं, शांत व्हायचं. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो. हे ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं, तुकोबाऱ्यांनी सांगितलं, नाथांनी सांगितलं, नामदेवांनी सांगितलं, सगळ्या संतांनी सांगितलेला सार अभंगाच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न केला. आता त्यांची कृपा व्हावी ज्ञानोबा तुकोबांची म्हणून एकदा आपण त्यांचं भजन करूया. ज्ञानेश्वर